नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या डे 2 सेशनमध्ये, एआय मास्टर क्लास सेशनमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजचं सेशन खूप इंटरेस्टिंग, खूप धमाकेदार, खूप मजेदार होणार आहे. ठीक आहे. तर आज लक्ष द्या. सर्वांनी आज लक्ष द्या आणि आजचं सेशन हे लाईफ चेंजिंग असणार आहे. जसं की मी प्रॉमिसेस केले होते किंवा जसं की मी गोष्टी बोललो होतो, की मी नुसतं टीचिंग करत नाहीये. तुम्हाला ह्या टीचिंग मधनं तुम्ही क्लास शिकता शिकताच तुम्ही इन्कम जनरेट करू शकता, जर तुम्ही तुमच्या करिअर बद्दल सिरियस असाल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये स्वतः काही करून दाखवायचं असेल, तर नक्कीच तुम्ही ह्या मास्टर क्लास नंतर डे 2 पासून तुम्ही तुमची जर्नी सुरू करू शकता. उद्यापासून पैसे कमवायला पण येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं असतं, मी मागं पण सांगितलं, की एखादी तुम्ही झाडाची बी लावताय, तर ते बीचं झाड मोठं झाड व्हायला टायमिंग लागतो. जर तुम्ही आत्तापासून चालू करताय, तर कमीत कमी तुमच्याकडं सेटअप असेल, तर प्रॉपर हार्डली 1 आठवडा पण पुरेसा आहे. स्मार्ट वर्क केलं तर 1 आठवडा पुरेसा आहे. आणि हार्ड वर्क केलं किंवा एकदम अजून प्रो वर्क लेव्हलला वर्क केलं, तर तुम्हाला एका महिन्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही डेली 1000 ते ₹2000 कमवू शकता, जे की मी आता कमवतोय. पण पण मला इथपर्यंत यायला, जसं मी सांगितलं, की मला इथपर्यंत यायला मेहनत घ्यावी लागली, रिसर्च करावा लागला, एनालिसिस करायला लागला. मला कमीत कमी 4 महिन्याची मेहनत लागली माझी आज इथपर्यंत यायला. पण तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. तुम्ही हार्डली 1-2 आठवड्यामध्ये पण तुमचा सेटअप व्यवस्थित करू शकता. तुम्ही जर कॉन्टॅक्टमध्ये राहिलं, तुम्ही डिटेल टचमध्ये राहिलं, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगल्या जातील. सांगायचा उद्देश हेच आहे, की आजचा मास्टर क्लास खूप महत्त्वाचा होणार आहे. एआय प्रोडक्टिव्हिटी टूल्स मास्टर क्लास होणार आहे. 6 पॉवरफुल टूल्स सांगणारे, रिअल लाईफ ॲप्लिकेशन सांगणारे, स्मार्ट वर्क सांगणारे, त्याच्यामध्ये कसं करायचं, इन्कम मेन सगळ्यात मोठी गोष्ट, इन्कम अपॉर्च्युनिटी तुम्ही कशा जनरेट करू शकता. इन्कम अपॉर्च्युनिटीज सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. इन्कम अपॉर्च्युनिटी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर मेन इन्कम अपॉर्च्युनिटी तुम्हाला कशा जनरेट करता येतील किंवा तुम्ही त्या गोष्टी वापरून तुम्ही इन्कम कसं जनरेट करू शकता, हे तुम्हाला मी सांगणार आहे, हे तुम्हाला शिकवणार आहे. सो कृपया करून सर्वांनी लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन सगळ्या गोष्टी नीट प्रोव्हाईड करतोय. महत्त्वाची व्हॅल्यू प्रोव्हाईड करतोय, त्याच्याकडे नीट लक्ष देऊन ऐका. ह्या सेशनची रेकॉर्डिंग किंवा नोट्स तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहेत. पण शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही वन टाईम इथं लक्ष द्यायचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला परत रेकॉर्डिंग्स बघायला लागणार नाही. नोट्स तर मी प्रोव्हाईड करणार आहे किंवा जे काय असेल ते सगळं डेटा तुम्हाला प्रोव्हाईड करण्यात येणार आहे. पण वन टाईम तुम्ही जर सगळ्या गोष्टी बघताय, शिकताय, तर तुम्हाला जास्ती सोपं पडेल आणि तुम्ही तुमचं इन्कम जनरेट करायला तुम्ही सुरुवात करू शकता. वेळ वाया न घालवता आपण पुढे जाऊ. वाया न घालवता आपण पुढे जाऊ, की श्रीराम डिजिटल सोल्युशनचा एआय मास्टर क्लास आहे. आज 20 तारीख आहे, 20 जून 2026. ठीक आहे. आज आपण तुमच्या रिअल लाईफ ॲप्लिकेशन बद्दल चर्चा करणार आहोत आणि शिकणार आहोत. खूप माझ्या सगळ्यात भारी आणि आवडीचे ॲप्लिकेशन्स आहेत ह्याच्यामध्ये. तुम्हाला ही इंटरेस्ट येईल, सेशनमध्ये बोर होणार नाही. मजेशीर गोष्टी, इन्कम जनरेट करणाऱ्या गोष्टी आणि फनी गोष्टी सुद्धा ह्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला अटेंड करायला बघायला भेटणार आहे. मेन काय, नोटबुक एलएम आज शिकणार आहोत. नोटबुक एलएमचं नाव बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. जेमिनाय बद्दल आपण फक्त आतापर्यंत इमेज जनरेशन, व्हिडिओ जनरेशन ह्या गोष्टी ऐकल्या होत्या. पण वेगळं काय आहे, मल्टी एक एआय टूल आहे. जुलियस एआय एक एआय टूल आहे. कॉमेट आणि विस्पर फ्लो, म्हणजे आज खूप खतरनाक नेक्स्ट लेव्हलचे टूल्स तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. ह्या टूल्सचा वापर करून तुम्ही डे टू डे लाईफमध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करू शकता. ठीक आहे. प्रोडक्टिव्हिटी बूस्ट, हे टूल्स का मेनली हे टूल्स, एआय टूल हे एआय प्रोडक्टिव्हिटी टूल्स का वापरावेत? तुमचं जसं सांगितलं, एआयचा मेन मोटिव्ह काय किंवा मेन बेस काय, तो तासांचं काम मिनिटात करतो. ठीक आहे. 10% तुमचा वेग वाढतो. संशोधन, लेखन, डेटा विश्लेषण वेगाने पूर्ण होते. दैनंदिन वेळ 80% वेळ बचत होती. दैनंदिन रिपिटेटिव्ह काम एआयला सोपवा. 50,000 इन्कम पोटेन्शियल, एआयने स्किल्स, फ्रीलान्सिंग आणि बिझनेसची संधी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय, ही गोष्ट शिकण्यामागं किंवा हे तुम्ही मास्टर क्लास अटेंड करण्यामागं सगळ्यात मोठी गोष्ट, की स्मार्ट वर्क. जसं मी सांगत आलो, की डॉंकी वर्क करू नका, स्मार्ट वर्क करा. ठीक आहे. हे स्मार्ट वर्क केल्यानंतर तुमचं डे टू डे, समजा तुम्ही जॉबवर आहात, एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय, तर तिथं तुम्ही तुमचा स्मार्टनेस दाखवला, तुमची पोझिशन वाढू शकते. आज सगळ्यात मोठ्या इम्पॉर्टंट गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत, ज्याचं आहे नाव डेटा अनालिसिस.
आजकाल तुम्ही सर्च केलं तर डेटा अनालिसिस वाल्यांना खूप जास्त पेमेंट आहे. डेटा अनालिटिक्सला खूप जास्त डिमांड आहे. कारण डेटा अनालिसिस करणं हे फार अवघड काम होतं. ह्याच्या आधी होतं. पण जेव्हापासून एआय आलेलं आहे, डेटा अनालिटिक्सचं काम फार सोपं झालेलं आहे. पण ज्या लोकांना हे ट्रिक्स माहिती आहेत, टिप्स माहिती आहेत, तेच लोकं डेटा अनालिटिक्स करू शकतात आणि लाखोंमध्ये पगार घेऊ शकतात. ठीक आहे. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, की एआय टूल्स आणि चॅट जीपीटी हेच मला बेसिक नॉलेज आहे. ह्याच्या वापरून लाखोंमध्ये पगार भेटतात. तर आपला मास्टर क्लास किंवा आपण पुढचा जो काही आपला आहे, की आपण प्रत्येक गोष्टी शिकणार आहोत. तर तुम्ही ह्या कोर्स नंतर, ह्या मास्टर क्लास नंतर नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये एक वेगळी व्हॅल्यू असेल. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं, तुम्ही प्रॅक्टिस केली, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नुसतं सेशन ऐकून, बघून, हे करून उपयोग नाही. मी तर सांगितलं, की मी जे शिकवतो ते तुम्ही प्रत्यक्षात ट्राय करा. तुम्ही प्रत्यक्षात ती गोष्ट वापरून बघा. तरच तुम्हाला त्या गोष्टी समजतील आणि तरच तुम्ही त्या गोष्टींवर पुढं काम चालू करू शकता. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. तर मेन मेन गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डेटा अॅनालिटिक्स. डेटा अॅनालिटिक्स म्हणजे काय? सगळ्यांनी चॅट बॉक्स ऑन ठेवा आणि चॅट बॉक्समध्ये प्रत्येकाने कमेंट करा की डेटा अॅनालिटिक्स बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मी फालतू प्रश्न विचारतो असं वाटत असेल, पण बऱ्याच लोकांना डेटा अॅनालिटिक्स बद्दल काहीच माहीत नाहीये, की डेटा अॅनालिटिक्स काय असतं? कसं असतं? आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे किंवा अशी सरप्रायझिंगली गोष्ट सांगणार आहे, की डेटा अॅनालिटिक्स इतकं तुम्हाला भारी वाटेल, इतकं तुम्हाला आवडेल. डेटा अॅनालिटिक्स करून तुम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये जॉब करायची गरज नाही. तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता. घरी बसून, तुमच्या घरात बसून, तुमचा मोबाईल वापरून, लॅपटॉपची पण गरज नाही तुम्हाला. मोबाईल वापरून तुम्ही डेटा अॅनालिटिक्स करू शकता. फ्रीलान्सिंग वर्क करून तर पैसे कमवूच शकता. पण तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं नसेल, तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही घरी बसून तुमचं डेटा अनालिटिक्स करून त्याच्यावर व्हिडिओ जनरेट करून, ऑडिओ जनरेट करून तुम्ही हे काम करून YouTubeवर गोष्टी अपलोड करून तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण आपलं नोटबुक एलएमचं असं खतरनाक टूल आहे, की ज्याच्यातून तुम्ही एखादा डेटा अनालिसिस करायचा आहे. मी डायरेक्ट तुम्हाला टूलच्या इंटरफेसवर घेऊन जातो, तिथेच तुम्हाला समजेल. तर हा आहे नोटबुक एलएमचा इंटरफेस. ठीक आहे. बऱ्याच लोकांनी काही गोष्टी माहिती असतील, काही गोष्टी नसतील माहिती. बेसिक सांगतो, नोटबुक एलएमचा हा इंटरफेस आहे. हे Google Geminiचंच ॲप्लिकेशन एक आहे, नोटबुक एलएम. आत्ता हे फ्री आहे. वापर करून घ्या. कदाचित इन फ्युचर हे पेड होऊ शकतं. ठीक आहे. तर बेसिकली मी एवढ्या गोष्टींचा इथं ऑलरेडी रिसर्च केलेला आहे. तुम्हाला मी सुरुवातीपासून दाखवतो. सिंपल क्रिएट न्यू नोटबुक इथं पण करू शकता. इथं पण आपण इथं जाऊ. मला इथं करायचंय क्रिएट नोटबुक, न्यू नोटबुक एलएम मी सर्च केलं. असा एक इंटरफेस येतो. ठीक आहे. मला ह्याचं पण इथं काय तुम्ही अपलोड फाइल्स तुम्ही 100 प्लस तुम्ही तुमचं एक्सेल शीट अपलोड करू शकता. 100 प्लस तुम्ही त्याला वेबसाईट देऊ शकता. म्हणजे तुम्ही काहीही ह्याला देऊन त्याच्याकडनं एनालिसिस करून घेऊ शकता. ठीक आहे. आता मी इथं काय सर्च करायचं हे तुम्हाला दाखवतो. नीट लक्ष देऊन ऐका. ह्याला आपण एक कमेंट देणार आहे. एआय मुळे भविष्यातील नोकऱ्यांवर काय परिणाम होईल? ठीक आहे. मी ह्याला कमेंट दिली तर टाइप होऊन आलं. मला डिटेल डिटेल आता मी मुद्दामून रिपोज टाकलंय, तरी ते बघा. सांगायचं तात्पर्य हे मी मुद्दामून का टाकलं? ठीक आहे. आता हे डॉक्युमेंट सर्च करेल कदाचित मला वाटतंय. हो, माझ्यासाठी या विषयावर फाशीचं सुरू करा. एआयमुळे कोणती नवीन कौशल्य शिकणं आवश्यक ठरेल? नोकरीच्या कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त बदल होतील? मला वाटतंय तुम्ही सांगा कुठलं हे करायचं? ह्या विषयावर आपण फास्ट रिसर्च चालू करायला त्याला सांगू. त्यांनी सर्चिंग चालू केलेलं आहे. हा तुमचा पर्सनल रिसर्च असिस्टंट आहे. पर्सनल रिसर्च असिस्टंट आहे. ठीक आहे. येस. त्यांनी इथं फाईल सर्च केलेल्या आहेत सगळ्या. ठीक आहे. इम्पोर्ट त्यांनी ऑलरेडी सर्चिंग करून त्यांनी फाईल्स इथं इथं इम्पोर्ट केल्या मी फाईल. एवढ्या सगळ्या फाईल्स अटॅच झाल्या. आता हो, आयटी तंत्रज्ञान आणि क्षेत्रावर होणारा परिणाम सांगा. शिक्षण आणि आरोग्य सेवांबद्दल काय? भविष्यात कोणती नवीन कौशल्य शिकणं आवश्यक आहे? हे पण त्याला आपण सर्च करायला सांगू. म्हणजे एका मिनिटात तुमचं एनालिसिसचं कामच संपवून टाकलं त्यांनी. एनालिसिसचं तुमचं काम संपवून टाकलेलं आहे. ठीक आहे. हे पण त्यांनी सर्च केलं. ठीक आहे.
ह्या पण गोष्टी त्यांनी इथं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तरी पण त्यांनी सांगितलेलं आहे बघा, की तांत्रिक कौशल्य, एआय, मशीन लर्निंग, अजून बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एआयमुळे शिक्षक म्हणजे हे थोडक्यात एक तुमचे एनालिटिक्स टूल आहे. तुम्ही ह्याला पण बऱ्याच गोष्टी विचारू शकता. बऱ्याच गोष्टी तुम्ही ह्याला सांगू शकता. ठीक आहे. आता इथं साइडला तुम्ही बघत असाल, तर आपण इथं सिलेक्ट ऑल आहे. तुम्हाला समजा एवढ्याच डॉक्युमेंटची आता हे काय लोड होत आहेत. मला एवढ्याच डॉक्युमेंटची माहिती काढायची. नक्की बाबा ह्याच्यातच काय मला एवढ्याच डॉक्युमेंट बद्दल माहिती काढायची. आता पण ह्याला आपण हे सांगू, की मी जे काही मी सिलेक्ट केलं आहे त्याची मला शॉर्टमध्ये मराठीत समरी दे. मला संक्षिप्त मराठी सारांश दे. एंटर. येस, त्यांनी लगेच मला डिटेल रिसर्च दिला. सगळ्यात मोठी इंटरेस्टिंग गोष्ट, सगळ्यात मोठी हे फक्त रिसर्चच नाही करत. आता तुम्हाला प्रत्येकाला वाचत बसायला एवढा वेळ नाहीये. कोणी तुम्ही कामात असताल तर तुम्हाला काम फार मजेशीर आणि एकदम भारी केलेलं आहे. इथे जो सेक्शन दिसतो तुम्हाला इथे, हा खूप इंटरेस्टिंग सेक्शन आहे. हा जो सेक्शन आहे ह्याच्यातून तुम्ही ऑडिओ ओव्हरव्ह्यू घेऊ शकता. तुम्ही ब्रॉडकास्ट ऐकू शकता. ठीक आहे. ब्रॉडकास्ट तुम्ही तुमच्या ह्या रिसर्चची ब्रॉडकास्ट ऐकू शकता. आपण त्याला सिंपल जायचं. तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ब्रॉडकास्ट ऐकू शकता. ठीक आहे. मराठी मला लँग्वेजमध्ये ऐकायचे. काही सिलेक्ट करायचं नाही, की तुम्हाला डिबेट हवंय, तुम्ही डिबेटही करू शकता. म्हणजे आपण डीप ड्राईव्ह तेच फक्त सांगणार. आपण डिबेटवर क्लिक करू, की आम्हाला डिबेट म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरसेप्ट करता येईल. तुम्हाला क्वेश्चन्स विचारता येतील. ठीक आहे. तर डिबेट करू आपण ह्याच्यावर. सिंपल जनरेट करायचं एआय इम्पॅक्ट काही नाही. सिंपल जनरेट करायचं जनरेटवर क्लिक केलंय मी. आता ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार होतोय. ठीक आहे. ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार होतोय. आपण ह्याला ह्याची एक पीपीटी जनरेट करायला सांगू. पीपीटी म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला सेपरेट पीपीटी तुमच्याकडे डेटा आहे. तुम्हाला त्याची पीपीटी बनवायची गरज आहे का? पीपीटी जावा तिथे एडिटिंग करा. म्हणजे 2 तासाचं काम तुमचं सोपं होणार आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता. तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही पीपीटी तयार म्हणजे एवढ्या लँग्वेज आहेत. मी मराठी सिलेक्ट केली. मला पीपीटी बनवायची आहे. इथं पण ऑप्शन काही करायचं नाही. जनरेट करायला सांगायचं. पीपीटी जनरेट झाली. आता 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 सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तुम्हाला ह्याचा व्हिडिओ ओव्हरव्ह्यू सुद्धा बघायला भेटणार आहे आणि मजा येणार आहे तुम्हाला आजच्या सेशनमध्ये. मराठीमध्ये लँग्वेज सिलेक्ट केली. काहीच मी आहे तसंच ठेवलेलं आहे. व्हिडिओ ओव्हरव्ह्यू ह्याचा सगळ्यात मोठा तुम्हाला फायदा सांगतो तो व्हिडिओ ओव्हरव्ह्यू बनवतोय. ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे, की तुम्ही ह्याचा वापर करून व्हिडिओ ओव्हरव्ह्यूचा वापर करून तुम्ही ह्याच्या संदर्भात कुठलाही एका टॉपिक बद्दल किंवा वेगवेगळे 2-3 टॉपिक बद्दल तुम्ही इथे येऊन सर्च करू शकता. आता इंटरेस्टिंग टॉपिक हा आहे. आता एआयचा जमाना चालू आहे किंवा एआय ट्रेंडिंग आहे. तुम्ही सर्च करून इथे तुम्ही व्हिडिओ जनरेट करू शकता. व्हिडिओ ओव्हरव्ह्यू घेऊन जो काय आउटपुट येतो तुम्हाला मी एक झलक दाखवतो. आतापर्यंत मी जे काय बनवलं त्याची झलक दाखवतो, की ते व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून तुम्ही YouTubeवर अपलोड करू शकता. जेणेकरून तुमचा YouTube चॅनल कमीत कमी 50 व्हिडिओज तुम्हाला अपलोड करायला लागतील. जेणेकरून एकदा तुमचं जे काय आहे व्हिडिओ तो जर ट्रेंडिंग झाला, व्हायरल झाला तर तुम्हाला YouTube ऑप्टिमाइज होईल आणि YouTube ऑप्टिमाइज झाल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे लागतील. ती फार वेगळी प्रोसेस आहे. पण YouTubeवर अपलोड करा, सोशल मीडियावर, Instagramवर अपलोड करा. फेसबुकवर अपलोड करा. ह्याला तुमचे व्ह्यूज वाढले, तुमच्या लाईक्स वाढल्या, तुम्हाला पैसे यायला सुरू होणार. आता ह्याला थोडासा वेळ लागतो. तुमच्याकडे फास्ट इंटरनेट असेल तर ह्या गोष्टी लगेच होतात. पण आपण त्याला 3 गोष्टी एकत्र जनरेट करायला लावलेल्या आहेत. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, की माइंड मॅप झालं. ठीक आहे. माइंड मॅप्स तुम्हाला कसा हवा तुम्ही ह्या गोष्टीचा माइंड मॅप तयार करू शकता. ह्याच्यावर तुम्ही रिपोर्ट्स करू शकता. क्रिएट युअर ओन रिपोर्ट, ब्रीफ डॉक्युमेंट, स्टडी गाईड, ब्लॉग पोस्ट ह्या गोष्टी ह्याच्यावर तयार होऊ शकतात. फ्लॅश कार्ड ह्याच्यावर सगळ्यात भारी गोष्ट फ्लॅश कार्ड. फ्लॅश कार्ड तयार होऊ शकतात. आपण ह्याला एक सांगू फ्लॅश कार्ड तयार करायला मिनिमम आणि हे आपण ह्याला जनरेट करायला सांगू. फ्लॅश कार्ड जनरेट केलं ह्याच्यात तुम्ही क्विज जनरेट करू शकता. सगळ्यात भारी गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो. समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी चाललेत. त्या कंपनीबद्दल जे काही आहे तिथे म्हणजे तुम्हाला समजा एखादं आयटी प्रोफेशनल आहे किंवा ChatGPT एआय टूल्स बद्दल तुम्ही इंटरव्ह्यूला चालले तर तुम्ही एआयची माहिती सर्च करा. तुम्हाला रिपोर्ट येईल. क्विज जनरेट करा. तुम्हाला इथल्या इथेच तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला बघायला भेटतील. इन्फोग्राफिक सगळ्यात महत्वाची गोष्ट हे पण तुम्हाला ग्राफिक जनरेट करता येणार आहे. ठीक आहे. ग्राफिक भारी भारीतले ग्राफिक तुम्हाला जनरेट करता येणार. आपण ह्याला सिलेक्ट करू.
क्लेचं मला ह्याचं काहीतरी ग्राफिक बघायचं, मला वाटतं क्लेचं करायचंय. लँडस्केप पोर्ट्रेटमध्ये पाहिजे मला, स्क्वेअरमध्ये पाहिजे, मी पोर्ट्रेटमध्ये करतो. मला मराठीमधनंच बघायचे सो मी मराठीमध्ये करतो. ठीक आहे, हे पण एक छान गोष्ट आहे. तुम्हाला एकदम ऑप्टिमाइज किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची असेल, तर तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह पण त्याला करू शकता. ठीक आहे. तर मी ह्याला जनरेट करतो. हे पण आपण जनरेट बघू. डेटा टेबल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ह्याचा डेटा म्हणजे हा जो काही डेटा आहे, तर तुम्हाला टेबलमध्ये पण बघता येईल. ठीक आहे. मला मराठीमध्ये बघायचं आपण बघू. हे कसा जनरेट होतोय. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सगळ्यात जनरेट व्हायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. तोपर्यंत आपण काय करू, मी ज्या काही क्रिएशन्स केलेत किंवा मी जे काही मी रिलायन्सचा रिपोर्ट सर्च केला होता. ठीक आहे. तर त्या रिपोर्ट्सवर कसं ऑडिओ जनरेट झालं किंवा कसं व्हिडिओ जनरेट झालं, तुम्हाला मी त्या गोष्टी दाखवतो. ठीक आहे. तुम्ही आता इथं थोडासा वेळ लागतो कारण याचं फ्लॅश कार्ड तयार झालेलं आहे. तुम्हाला फ्लॅश कार्ड दाखवतो तोपर्यंत. ठीक आहे. तर ह्याच्याबद्दल मी इथे काही गोष्टी जनरेट केल्या होत्या, की आपण जो सोर्स होता, की एआय अँड लेबर राइट्स निगेटिव्ह म्हणजे थोडक्यात एआयचा काय पुढं विषय होणार आहे किंवा काय नाही. तुम्हाला मी पहिलं नमस्कार. पीपीटी आज दाखवतो. एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल हा आहे व्हिडिओ ओव्हरव्ह्यू, तुम्हाला हा पण दाखवणार आहे आणि ह्याच्या आधी आपण एक मेन ही गोष्ट बघू. पीपीटी तुम्हाला दाखवतो, की काय क्वालिटीचे पीपीटी जनरेट करू शकता तुम्ही. तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही अशा लेव्हलच्या एकदम नेक्स्ट लेव्हलच्या पीपीटी जनरेट करू शकता. अल्गोरिदम, माग, एआय आणि भारतातील रोजगाराचे भविष्य. म्हणजे जो आपण टॉपिक निवडला होता, की एआय मुळे काय परिणाम होईल नोकऱ्यांवर. ठीक आहे. गैरसमज विरुद्ध वास्तव. एआय माणसांना नाही तर कामांना विस्थापित करते. म्हणजे तुम्ही ह्याचे एखाद्या लँग्वेज मध्ये तुम्ही जर ह्याला बनवायला लावताय पीपीटी, तर तो एकदम डीप मिनिंगफुल आणि त्या कामाशी रिलेटेडच तो शब्द देतो. ठीक आहे. तर वास्तव, स्वयंचलन, पुनर्कौशल्य म्हणजे एकदम डिटेल. गैरसमज काय आहे, एआय सर्व मानवी नोकऱ्यांना गिळंकृत करेल म्हणजे एकदम डीप हा शब्द आहे. कौशल्य नसलेले कामगार कायमचे बेरोजगार होतील. आणि रिअलिटी आहे. तुम्हाला जर एआय येत नाहीये ना, तुम्हाला ह्या येत्या 4 ते 5 वर्षात किंवा जास्त जाऊ दे 2 ते 3च वर्षात तुम्हाला एआय नाही तर तुम्हाला अनपढ, तुम्हाला गवार म्हणलं जाणार आहे. स्पष्ट एका सोप्या मराठी भाषेत तुम्हाला गवार म्हणलं जाणार आहे. पुढे जाऊ. एआय कोणाला व्यवस्थापित करते आणि कोणाला सक्षम करते. एकदम डिटेल एकदम तुम्हाला हे आलेलं आहे. एआयचा प्रभाव, एआय प्रभावाचा स्पेक्ट्रम 6 संभाव्य भविष्य. ठीक आहे. परत पुढं व्यवस्थापन विरुद्ध निर्मिती 2030 पर्यंतचे गणित, की बघा ह्यानी एकदम व्यवस्थित एकदम चार्ट पण दिलाय. लिटरली ह्यानी चार्ट दिलाय. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. अति अवलंबीचे धोके, अवलंबिकत्वाचे धोके, तंत्रज्ञान परिपूर्ण नसते. म्हणजे एआय स्वतः सांगते, की तंत्रज्ञान पण पूर्ण नाहीये. फेक न्यूज, कपातीचा धक्का. मेटाने एआय सुपर सुपर इंटेलिजन्स प्रकल्पासाठी 600 कर्मचाऱ्यांना कामाविरुद्ध काढले. धडा, कार्यक्षमतेच्या नावाखाली घाईघाईने केलेली कपात मानवी कौशल्याचा नाश करते. खूप मोठ्या गोष्टी ह्यांनी सांगत आहे. फेक न्यूजचा फटका. एआय निर्मितीच्या खोट्या बातमीमुळे अमेरिकेतील एका सोलर कंपनीचे 200 कोटी रुपयांचे नुकसान. धडा, मानवी पातळीशिवाय एआय प्रणाली ग्राहकांचा विश्वास गमावू शकता. एआय कायदेशीर गोंधळ. हॉलिवूडच्या अभिनेत्री किम काही कार्दशियन चॅट जीपीटीच्या चुकीच्या उत्तरांमुळे कायदेशीर परीक्षेत नापास. धडा, ब्लॅक बॉक्स एआय वर आंधळेपणे अवलंबून राहणे घातक आहे. मानवी निर्णय क्षमता अनिवार्य आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, आपण एआय शिकतोय ना, तर आपण पूर्णपणे डिपेंडन्सी हे वाचून दाखवण्याचं कारण इतकंच आहे, की पूर्णपणे तुम्ही डिपेंडंट राहू नका. आपल्याला परमेश्वरांनी विचार करण्याची छोट्या छोट्या गोष्टी विचारू नका. हा एखादं काहीतरी खूप लॉजिकल गोष्ट आहे किंवा एखादी तुम्हाला समजा इन्कम जनरेट करायचं किंवा ह्या गोष्टी अनालिटिक्स वगैरे, की पूर्ण आजकाल लोक काय मी खूप छान मराठी शब्द आला होता, पण छोट्या छोट्या गोष्टी विचारत बसतात. असं नाही केलं पाहिजे. म्हणजे एकदम बारक्या बारकी, की हे करू का ते करू का, अक्षरशः एवढ्या एवढ्या गोष्टी इथं चाललंय, की आजकाल लोक स्टडी मटेरियल सुद्धा अरे त्याच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तर मग त्याचं तुम्ही काही पण विचारता का. थोडंसं परमेश्वर तुमची बुद्धी दिली ना, त्याचा वापर करा. आता मंद होताल एक दिवस. काय बोलायचं. ठीक आहे. ब्लॅक बॉक्स अल्गोरिदम, व्यवस्थापन हक्कांचे उल्लंघन, जे काय असेल ते. ठीक आहे. एआय आणि वाढती सामाजिक असमानता. इथं तुम्ही ह्याचा आउटपुट फक्त बघू शकता. आउटपुट काय लेव्हलचा आणि 14 स्लाइड्सची पीपीटी तयार झालेली आहे. पुनर्कौशल्य म्हणजे ह्याचं तुम्ही बघू शकता, की काय लेव्हलचं आउटपुट देतोय. भारताचा एआय चौकातील निर्णय 2 संभाव्य भविष्य. मला सांगायचं की मुद्दामून ह्या गोष्टी का दाखवतो, की ह्याचे व्हिज्युअल्स काय लेव्हलचे आहेत.
तुम्ही पीपीटी तयार करा. हे व्हिज्युअल किंवा ह्या लेवलची पीपीटी जर तुम्ही प्रेझेंट करताय कुठल्या क्लायंट समोर 100% तो तुम्हाला 500 ते 1000 रुपये एका पीपीटीचे देऊ शकतो. किती वेळ लागला? मी माहिती सर्च केली, तिथं पीपीटी ऑटोमॅटिक रेडी झाली. तुम्हाला काय करायचंय? फक्त सर्च करायचंय, 1 मिनिटात तुमची माहिती रेडी आहे. ते तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचंय. काहीच म्हणजे खूप खूप इझी झालंय पैसे कमवणं आजकाल. फक्त थोडंसं स्किल पाहिजे, पेशन्स पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स. तुम्ही आता लगेच क्लायंट सुद्धा भेटणार नाही. तुमच्यावर कोणी लगेच तुमचा प्रोफाईल पाहिजे, तुमचा पोर्टफोलिओ पाहिजे. तुमचा पोर्टफोलिओ जर स्ट्रॉंग असेल तरच तुम्हाला मार्केटमध्ये किंमत असेल. मी का सांगितलं मला इथपर्यंत पोहोचायला का वेळ लागला? कारण माझा पोर्टफोलिओ नव्हता. आता माझा पोर्टफोलिओ आहे. माझा स्वतःचा क्लायंट बेस आहे. ठीक आहे. डिजिटल मार्केटिंग ज्यासाठी हा अट्टहास केला किंवा ज्यासाठी हा एआय क्लास निर्माण केला किंवा ज्यासाठी हा एआय क्लास शिकवायला सुरुवात केली ते म्हणजे डिजिटल मार्केटिंग. तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करूनच पैसे कमवता येणार. कारण आजकाल लोकांना खूप साधी, सिंपल, सोपी, छोटी गोष्ट आहे. ती सुद्धा लोकांना जमत नाही. लोकं त्याच्यावर लाखो रुपये खर्च करतात, हजार रुपये खर्च करतात. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या एआय क्लासमधनं 100% तुमचं फीज, तुमचा वेळ पूर्णपणे रिफंडेबल आहे. तुम्ही तुमचा वेळ इन्व्हेस्ट करताय, तर तुम्हाला नक्कीच इथून तुम्ही पैसे कमवून जाणार ही माझी गॅरंटी आहे. पण तुम्ही त्याच्यावर एक्झिक्युशन केलं पाहिजे. तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते. तुम्ही आज उठून लगेच उद्या पैसे कमवू शकत नाही. तुमची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेस वाईज जर तुम्ही जाताल, तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होताल, नक्कीच पैसे कमवताल. पुढे जाऊ. धोरण करण्यासाठी कृती आराखडा निर्मिती. थोडक्यात सांगायचं की ह्याचं बेस्ट आता रेडी राहा. आपण याचं आउटपुट हे बघणार आहे. जे काही व्हिडिओ आउटपुट येतं, तुम्हाला समजू शकेल मी काय म्हणत होतो, की व्हिडिओ आउटपुट तुम्ही हे असे व्हिडिओ तुम्ही YouTubeवर टाकून तुम्ही तिथून पण पैसे कमवू शकता. ठीक आहे. मी चालू करतो. ह्याचा फक्त आउटपुट नमस्कार. आज एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल चर्चेत सहभागी होऊया. विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय. आजकाल जिथे पाहावं तिथे एआयचीच चर्चा आहे, बरोबर? पण आधुनिक कामगार वर्ग आणि रोजगार बाजारासाठी ही एक दुधारी तलवार बनली आहे. एका बाजूला लाखो नोकऱ्या जाण्याची भीती, तर दुसऱ्या बाजूला नवनवीन संधींचा महापूर. चला तर मग या एआयच्या जगातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे ते उलगडून पाहूया. सुरुवातीलाच हा आकडा ऐकून थक्क व्हायला होतं. 9,30,00,000. नीती आयोगाच्या एका अहवालानुसार 2030 सालापर्यंत भारतातील संघटित क्षेत्रातील तब्बल 9,30,00,000 नोकऱ्यांवर स्वयंचलनामुळे म्हणजेच ऑटोमेशनमुळे थेट संकट येऊ शकतं. हा आकडा खरोखरच विचार करायला लावणार आहे. मी मुद्दामून हा तुम्हाला व्हिडिओ ऐकवतोय, कारण तुम्हाला समजेल की नक्की रियालिटी काय चालू आहे. तुम्हाला बोर होईल, पण ही रियालिटी आहे. तुम्हाला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. तुम्ही लक्ष देऊन पुढचे टूल्स शिकताल आणि एआयचा मास्टर क्लास कंप्लीट करताल. हे व्हिज्युअल्स चेक करा. ह्याचं बोलण्याची क्षमता बघा. तो कसा बोलतोय. हे खूप मोठी गोष्ट तुम्हाला मी शिकवतोय, जे तुम्हाला हजारो रुपये भरून पण शिकायला भेटणार नाही. ठीक आहे. पुढे जाऊ आपण व्हिडिओमध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल होणार असेल तर नेमकं पुढे काय वाढून ठेवलंय? आणि म्हणूनच एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतो. कृत्रिम बुद्धिमत्ता हे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक भयंकर संकट आहे की आर्थिक आणि तांत्रिक विकासाचा एक नवा वेगवान मार्ग? एका बाजूला प्रचंड मोठी उलथापालथ सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला नव्या तंत्रज्ञानाचा स्फोट होत आहे. याच दोन टोकांच्या परिस्थितीचा आपण आज वेध घेणार आहोत. सध्याच्या रोजगार बाजारातला हा प्रचंड मोठा विरोधाभास खरंच अचंबित करणार आहे. एका बाजूला मेटासारख्या जागतिक टेक कंपनीने त्यांच्याच एआय सुपर इंटेलिजन्स विभागातील जवळपास 600 अत्यंत कुशल कर्मचाऱ्यांना नुकतंच कामावरून कमी केलं. कारण काय? तर खर्च कमी करणं आणि निर्णय प्रक्रिया जलद करणं. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला जनरेटिव्ह एआय मधील विशेष तज्ज्ञांना बाजारात चक्क 60 लाख रुपयांपर्यंतची घसघशीत पगार पॅकेजेस मिळत आहेत. विचार करा, एकाच क्षेत्रात नोकर कपाती होतीये आणि त्याच क्षेत्रात पैशांचा पाऊसही पडतोय. तेव्हा या चर्चेतील पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे ऑटोमेशन आणि रोजगार कपात. या धोक्याची नेमकी पातळी काय आहे ते बघूया. प्रत्यक्ष आकडेवारीतून बघितलं तर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. भारतातील संघटित क्षेत्रातील सर्वात मोठा धोका आयटी आणि बीपीओ क्षेत्राला आहे. तिथे तब्बल 3,80,00,000 नोकऱ्या धोक्यात आहेत. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन क्षेत्रात 2,50,00,000 नोकऱ्यांवर स्वयंचलित रोबोट्सची टांगती तलवार आहे आणि इतर संघटित क्षेत्रांतील सुमारे 3 कोटी नोकऱ्यांवरही याचा परिणाम होणार आहे. हा धोका भविष्यातला नाही, तर तो आपल्या दारात उभा आहे. हे सगळं हवेतले आकडे नाहीत. जर्नल ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजीजच्या सखोल अभ्यासानुसार भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये आता रिअल टाइममध्ये 2 ते 5% कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली आहे. कोडिंग किंवा टेस्टिंग सारखी जी नेहमीची रोजची कामे होती ती आता एआय टूल्स अगदी सहज करू लागली आहेत. कंपन्या वेगाने या नवीन तंत्रज्ञानाकडे वळत असल्यामुळे ही कपात प्रत्यक्ष सुरू झाली आहे. मग यातून मार्ग काय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही आकडेवारी सांगते की 2030 सालापर्यंत भारतातील तब्बल 63% कामगारांना नवीन कौशल्य म्हणजेच रिस्किलिंग करावंच लागेल. जर या बदलत्या प्रवाहात टिकून राहायचं असेल तर जुन्या पद्धती विसरून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याशिवाय पर्याय उरत नाही. ही आता केवळ निवड राहिलेली नाही, तर जगण्याची अट बनली आहे. पण तंत्रज्ञानाचा हा प्रवास फक्त नोकऱ्या झाडण्यापुरता मर्यादित नाहीये. या सखोल चर्चेचा दुसरा भाग आहे धोके, पूर्वग्रह आणि चुका. थोडक्यात सांगायचं तर एआयची काळी बाजू.
इथे आपण स्वतःला एक अत्यंत प्रामाणिक प्रश्न विचारला पाहिजे. आपण AI वर खरोखरच 100% डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो का? तंत्रज्ञानावर एवढा आंधळा विश्वास ठेवणं योग्य आहे का? कारण याची काही भयानक आणि अगदी खरी उदाहरणं नुकतीच समोर आली आहेत. ही प्रत्यक्ष उदाहरणे बघितली की AIच्या चुकांची तीव्रता समजते. अमेरिकेतील वुल्फ रिव्हर इलेक्ट्रिक या एका सौर ऊर्जा कंपनीचा विचार करा. AIने तयार केलेल्या एका खोट्या बातमीमुळे म्हणजेच फेक न्यूजमुळे या कंपनीचं अक्षरशः 200 कोटी रुपयांचं नुकसान झालं. कंपनी थेट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली. दुसरं उदाहरण तर आणखी धक्कादायक आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री किम कार्देशियन कायद्याचा अभ्यास करताना ChatGPTवर विसंबून राहिली. आणि काय झालं? ChatGPTने अत्यंत आत्मविश्वासाने चुकीची उत्तरे दिली आणि ती चक्क लॉ परीक्षेत नापास झाली. यातून हेच सिद्ध होतं की AIला अजूनही हॅल्युसिनेशन म्हणजे चुकीची माहिती अगदी खरी असल्यासारखी सांगण्याची मोठी सवय आहे. आणि कामाच्या ठिकाणी याचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो ते पहा. आज 70% BPO ऑपरेशन्समध्ये अल्गोरिदम आणि AIचा वापर कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कामाचं वाटप करण्यासाठी होतोय. पण हे अल्गोरिदम अनेकदा नोकर भरतीत पूर्वग्रहदूषित निर्णय घेतात. त्यामुळे विशिष्ट गटातील लोकांना नोकरी विनाकारण नाकारली जाते. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार AIच्या या पाळत ठेवण्याच्या पद्धतीमुळे आपल्या राज्यघटनेतील कलम 14, 19 आणि 21 अंतर्गत मिळणाऱ्या समानता आणि गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचं थेट उल्लंघन होत आहे. आतापर्यंत आपण AIचे धोके आणि संकटे पाहिली, पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे. आपला तिसरा मुद्दा आहे स्वदेशी नवकल्पना आणि नवीन संधी. या नवीन जगात काही अतिशय प्रेरणादायी गोष्टी घडत आहेत. जागतिक स्तरावर पाहिलं तर अमेरिकेचं ChatGPT, ग्रॉक आणि चीनचं DeepSeek यांसारखे दिग्गज आहेतच. पण आता भारतानेही या शर्यत अतिशय दमदार पाऊल टाकलं आहे. आपल्या स्वदेशी AI चॅटबॉट मैदानात उतरला आहे, ज्याचं नाव आहे काईवेक्स. या कायोवेक्सची वैशिष्ट्ये खरोखरच लक्षवेधी आहेत. हा 100% भारतीय बनावटीचा AI चॅटबॉट आहे, ज्यासाठी कोणत्याही परदेशी कंपनीची मदत घेतलेली नाही. तो डीप रिसर्च म्हणजे सखोल संशोधनावर लक्ष केंद्रित करतो. सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पाला IIT दिल्ली आणि IIT खरगपूरच्या माजी संचालकांसारख्या दिग्गजांचा भक्कम पाठिंबा आहे आणि सर्वांसाठी तो पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. परकीय कंपन्यांवर अवलंबून न राहता जागतिक स्तरावर भारताला AI लीडर बनवण्याच्या दिशेने हे एक मोठं आणि आश्वासक पाऊल आहे. आणि या अशा स्वदेशी नवकल्पनांमुळे नेमका काय फायदा होणार आहे? तर नीती आयोगाचा हा अत्यंत सकारात्मक अंदाज पहा. 40 लाख. येत्या काळात भारतात AI इंजिनिअरिंग, AI एथिक्स आणि डेटा क्युरेशन यांसारख्या उच्च कौशल्य असलेल्या तब्बल 40 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यातून देशाच्या IT आणि उत्पादन क्षेत्रात थेट 9% वाढ होऊ शकते. ही एक प्रचंड मोठी संधी आहे. पण साहजिकच हा बदल आपोआप घडणार नाही. या चर्चेचा आपला चौथा भाग आहे नवीन कौशल्य शिकण्याची तातडीची गरज म्हणजेच रिस्किलिंगची आवश्यकता. या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी नीती आयोगाने AI अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मितीसाठी एक खास रोडमॅप तयार केला आहे. या अंतर्गत नॅशनल AI टॅलेंट मिशन प्रस्तावित करण्यात आलंय. या माध्यमातून सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या भागीदारीतून म्हणजेच PPP मॉडेलद्वारे देशभरातील तब्बल 4 कोटी कामगारांना नवीन तंत्रज्ञानाचे धडे देण्याचं मोठं उद्दिष्ट सरकारसमोर आहे. पण इथे फक्त कौशल्य वाढवणं हाच उद्देश नाहीये, तर समाजातील मोठी दरी कमी करणं हे जास्त महत्वाचं आहे. जे 20% तरुण आज शिक्षण किंवा रोजगारात नाहीत, त्यांना मुख्य प्रवाहात कसं आणायचं? अल्गोरिदममुळे नोकर भरतीत महिलांना जो 30% दुजाभाव सहन करावा लागतो, तो कसा दूर करायचा? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वंचित आणि ग्रामीण भागातील कामगारांना डिजिटल साक्षर कसं करायचं? कारण या वर्गाकडे सध्या AI समजण्याची किंवा वापरण्याची साधनं नाहीयेत. हा सर्वांगीण विचार केल्याशिवाय खऱ्या अर्थानं विकास शक्य नाही. आता आपण या चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आपला पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे नियमन विरुद्ध नवकल्पना हा समतोल राखण्याचे आव्हान. सरकारची सध्याची भूमिका काय आहे? भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. सध्या तरी नियमनापेक्षा नवकल्पनेला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर आहे. म्हणजेच भारतामध्ये AIच्या वाढीला रोखणारे कोणतेही कडक कायदे लगेचच लागू केले जाणार नाहीत. त्याऐवजी इंडिया AI नावाचं एक मानव केंद्रित फ्रेमवर्क तयार करण्यावर भर दिला जातोय. भविष्यात उद्भवणाऱ्या प्रश्नांसाठी रेग्युलेटरी सँडबॉक्सेस आणि AI घटना प्रणालीची तयारी सरकार हळूहळू करत आहे. आर्थिक विकासाच्या शर्यतीत सुरक्षेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून ही 7 मूलभूत मार्गदर्शक तत्वे सुचवण्यात आली आहेत. यात विश्वासार्हता, लोककेंद्रित दृष्टिकोन, नवकल्पनेवर भर, निष्पक्षता, जबाबदारीची जाणीव, सुरक्षितता आणि स्पष्टता यांचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचं तर नवकल्पना आणि सुरक्षितता या 2 चाकावरूनच भारताचा AIचा हा गाडा पुढे जाणार आहे. या सखोल चर्चेचा शेवट करताना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. ज्या भन्नाट वेगाने हे AI आणि अल्गोरिदम विकसित होत आहेत, त्या वेगाशी आपला सरकारी नियमन आणि कामगारांचे कौशल्य विकास कार्यक्रम खरोखरच स्पर्धा करू शकतील का? तंत्रज्ञान सुसाट पळत आहे आणि आपण त्याला गाठण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. भविष्यातील मानवी श्रमाचं स्वरूप नेमकं कसं असेल हे याच शर्यतीच्या निकालावर अवलंबून असणार आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा आणि या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अमेझिंग. जस्ट वाव लेवलचं हे होतं. आणि खरं सांगायचं तर मलाही काही गोष्टी ज्या माहीत नव्हत्या, त्या गोष्टी मलाही ऐकायला भेटल्या आणि कदाचित तुम्हाला ह्या गोष्टी एक डिटेल रिपोर्ट म्हणजे हे मुद्दामून व्हिडिओ हा का दाखवला, की
काय लेव्हलचं हे सर्च करू शकतं आणि तुम्हाला ह्याचा ऑडिओ पण ऐकायला भेटू शकतो. तुम्ही एखादं प्रेझेंटेशन करता तुम्हाला याचा तुम्ही फक्त जर व्हिडिओ तुम्हाला पीपीटी पण नाही बघायची. मी जे पीपीटी होतं तेच ह्याच्यामध्ये होतं. ह्याच्यामध्ये अजून थोड्या काही जास्त गोष्टी होत्या. डीप रिसर्च होता. तर ह्या लेव्हलच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटल्या. ठीक आहे. आपण तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून थोड्या गोष्टी दाखवतो मी. ठीक आहे. आपण मगाशी जे सर्च केलं होतं ह्याच्यावर नोटबुक एलएमवर. मी ह्याच्यावर जास्त जोर का देतोय कारण हा नोटबुक एलएम जर तुम्ही बाय हार्ट केला किंवा तुम्हाला एक लर्न नाही करायचं पण तुम्ही ह्याला प्रो झाले वापरायला, तर तुम्ही आरामात तुमच्या मोबाईलवरनं लॅपटॉपची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. फ्रीलान्सिंग वर्क करू शकता. अमेझिंग व्हिडिओज बनवू शकता. आत्ता तुम्ही व्हिडिओची क्वालिटी बघितलेली आहे. अशा व्हिडिओज तुम्ही YouTubeवर अपलोड करू शकता. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य इतकंच, की मी हा अजून बरेच आपले टूल्स आहेत ते कव्हर करेन. एक शॉर्टमध्ये आता मी दाखवतो, की आपण जो रिपोर्ट आपल्या जॉबबद्दल केला होता, त्याचा एक थोडंसं वेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. काय तयार झालंय, ऑडिओ कसं तयार झालाय, व्हिडिओ कसं तयार झालाय. आपण हे ह्याच्या प्रेझेंटेशन पासून सुरुवात करू. शॉर्टमध्ये दाखवणार, जास्त डीपमध्ये दाखवणार नाहीये. ठीक आहे. तर भविष्यातील कार्यशक्तीचा आराखडा 2025 ते 2030 जागतिक रोजगार आणि कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा धोरणात्मक दृष्टिकोन. थोडेसे काही स्पेलिंग मिस्टेक आहेत हे तुम्ही एडिटही करू शकता. ठीक आहे. बदलत्या पर्वाचे 3 मुख्य निकष म्हणजे प्रॉपर ह्यानी तुम्हाला सांगायचं तात्पर्य झालं तर ह्यानी एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी रोजगार, बाजारपेठेचे गणित संचारात्मक, मानवी यंत्रसमी रेषा स्वयंचलन म्हणजे ह्याचं तुम्ही पीपीटी की एकाच लेव्हलचं नाही करते ह्याच्यात ते वेगवेगळं तुम्ही बघू शकता ह्याचं पीपीटी किती भारी जनरेट केली ह्यानी. ठीक आहे. पुढील 5 वर्षांसाठी उदयास येणारे कौशल्य, एआय आणि बिग डेटा. ठीक आहे. नेटवर्क आणि सायबर सुरक्षा, तांत्रिक साक्षरता, उत्सुकता आणि सतत शिकण्याची वृत्ती, पर्यावरण संवर्धन. केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही, तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्याची मानसिक मानसिक लवचिकता आता सर्वात नुसतं तुम्हाला मी सांगतो ना, की तुम्ही नुसतं शिकू नका, नुसतं व्हिडिओ बघू नका, तर ते आचरणात आणा. ठीक आहे. लुप्त होणारी कौशल्य, शारीरिक कौशल्य, मॅन्युअल डेक्सलरीज, सहनशीलता आणि अचूकता, मॅन्युअल डेक्सलरीज आणि ओके. वाचन, लेखन आणि मूलभूत गणित म्हणजे हे खरंच एआय मुळे जनरेटिव्ह एआय मुळे ह्या गोष्टी लुप्त होत चालल्यात. ठीक आहे. आत्ताच तुम्हाला दाखवलं, की कारण टूल्सच ह्या लेव्हलला डेव्हलप झाले. तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण वाचायची गरज नाही. तुम्हाला समरी इथे भेटते, तुम्हाला ऑडिओ भेटतोय, तुम्हाला व्हिडिओ पण भेटतोय. ठीक आहे. प्रशिक्षण तातडीची गरज. एवढ्या जर आजच्या कार्यशर्तीत 100 लोक असतील तर 59 लोकांना 2030 पर्यंत तातडीने नवीन प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. सध्या 50% कामगारांनी अपस्किलिंग किंवा रिसायकलिंग कार्यक्रम पूर्ण केले आहेत. हा खरा डेटा आहे. तरीही कौशल्य जरी म्हणजे हा जो डेटा तुम्हाला दाखवतोय मी माझ्या मनाने जनरेट केला का नाही. आपण टेक्नॉलॉजीला सांगितलं, टेक्नॉलॉजी रिसर्च करून डिटेल जे काही आत्ताचे रिपोर्ट आहेत, तर रिपोर्ट काढून मला इथं प्रेझेंट करतोय मी माझ्यासमोर मी तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. ठीक आहे. निकष मानवी यंत्र सहकार्यांचा स्वीकार. भविष्य स्वयंचलित ऑटोमेटेड नाही तर ते संवर्धित आर्ग्युमेटेड आहे. ज्या संस्था आणि व्यक्ती कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवी क्षमता वाढवण्यासाठी करतील आणि सतत नवीन कौशल्य आत्मसात करतील तेच या नव्या पर्वाचे नेतृत्व करतील. आजीवन शिक्षण, लाईफ लाँग लर्निंग ही आता पर्यायी गोष्ट राहिली नसून ती करिअरची मुख्य रणनीती बनली आहे. थोडक्यात सांगायचा विषय काय, की तुम्ही स्किल्स नका शिकू. तुम्हाला कोणाच्या तरी हाताखाली काम करावं लागेल. पण जो माणूस स्किल्स शिकलेला आहे, जो प्रो आहे, जो स्मार्ट आहे, त्याला सिस्टमला कसं हँडल करायचं हे त्याला माहिती आहे. तो नक्कीच राज्य करणार. एआय येणारा माणूस किंग ऑफ द वर्ल्ड असणार आहे. ठीक आहे. हे एका भाषेत आहे. ठीक आहे. जास्त वेळ न घालवता आपण ह्याचा व्हिडिओ 1-2 मिनिटात बघू किंवा पहिलं ऑडिओ ऐकू आपण याचं. ठीक आहे. ऑडिओ मी द डिबेटच्या या मंचावर आपले स्वागत आहे. आपण जेव्हा एखाद्या मोठ्या औद्योगिक किंवा तांत्रिक बदलाचा विचार करतो, तेव्हा साधारणतः एक अत्यंत स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. हो, म्हणजे इतिहासातल्या घटना आठवतात लगेच. अगदी बरोबर. इतिहासात डोकावून पाहिलं तर जेव्हा ट्रॅक्टरचा शोध लागला आणि त्याने शेतातील बैलांची किंवा नांगराची जागा घेतली, तेव्हा तो तिथे
माणसाची जागा घेण्याऐवजी तंत्रज्ञान मानवी कामाचा दर्जा वाढवत आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की तिथे विस्थापन नाहीये? नाहीये. अहवालातील आकडेवारी सांगते की वैद्यकीय सेवांमध्ये अर्ध्याहून अधिक बदल हा मानवी सहकार्याचा आहे. उदाहरणार्थ, AI डॉक्टरची जागा घेऊ शकत नाही, पण जेव्हा एखादा डॉक्टर कॅन्सरचं निदान करण्यासाठी MRI स्कॅन पाहतो, तेव्हा AI त्याला त्या स्कॅनमधील अत्यंत सूक्ष्म बदल शोधून काढायला मदत करते. हे उदाहरण चांगलं आहे. हो ना, यंत्राने डॉक्टरची जागा घेतली नाही तर त्याच्या निदानाची अचूकता वाढवली. हे अगदी तसंच आहे जसं मी सुरुवातीला ट्रॅक्टरचं उदाहरण दिलं होतं. ट्रॅक्टर आल्यामुळे शेती संपली नाही तर शेतीची पद्धत सुधारली आणि उत्पादन वाढले. पण एकच मिनिट, आज बिग डेटा स्पेशलिस्ट, फिनटेक इंजिनियर्स आणि AI स्पेशलिस्ट या भूमिका वेगाने वाढत आहेत. आपण या तंत्रज्ञानाचा पर्याय म्हणून नाही तर विस्तार म्हणून विचार का करत नाही? डॉक्टर आणि MRIचे उदाहरण ऐकायला खूप छान वाटते, पण मला हा युक्तिवाद पूर्णपणे पटत असतेच ना. हा. जेव्हा कंपन्या आपले उद्योग घालवतात तेव्हा त्या स्थानिक अर्थव्यवस्थांमध्ये नवीन इकोसिस्टम तयार करतात. तुम्ही ज्या आग्नेय आशियाचं उदाहरण दिलेत तिथे आता जुन्या मॅन्युफॅक्चरिंग ऐवजी डिजिटल सेवांचे नवीन केंद्र उभे राहू शकते. पण त्यासाठी लागणारा वेळ आणि मधल्या काळात होणारे विस्थापन याचे काय? आपण जरा आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. बोला. जो कामगार आज बेरोजगार होणार आहे, तो 10 वर्षांनी येणाऱ्या त्या नवीन इकोसिस्टमची वाट पाहू शकत नाही. त्याला आज त्याच्या कुटुंबाचं पोट भरायचंय. बरोबर आहे. जेव्हा आपण म्हणतो की विश्लेषणात्मक विचार आणि लवचिकता हे भविष्याचे प्रमुख कौशल्य असतील तेव्हा जस्ट अमेझिंग, जस्ट नेक्स्ट लेवल. तुम्ही काय करू शकता, अजून एक बिझनेस आयडिया देतो. हा ऑडिओ डाउनलोड करून, हा डाउनलोड पण करता येतो. हा ऑडिओ डाउनलोड करून ह्याच्यावरच अपलोड करू शकता. ह्याच्यावर अपलोड करून तुम्ही ह्याचं PPT प्रेझेंटेशन बनवू शकता आणि बॅकग्राऊंडला ते व्हॉइस सोडून कॅनवा मध्ये झालं किंवा क्लिपच्या मध्ये झालं, ते बॅकग्राऊंडला व्हॉइस सोडून तुम्ही हा ऑडिओ ओव्हरव्ह्यू सुद्धा युट्यूबवर तुम्ही अपलोड करू शकता. त्यातून पैसे जनरेट करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. भविष्यातील नोकऱ्यांचा अहवाल ह्यांनी काय तयार केले तुम्हाला दाखवतो. इन्फोग्राफिक जे आहे ते ह्यांनी, ठीक आहे, किती छान ह्यांनी आपण ते बघितलं की त्यांनी क्लेचं किती छान बनवलंय. ओके, ह्याला आपण, मला वाटतं डाउनलोड करता येते का, डाउनलोड करू याला. तुम्ही बघू शकता हे डाउनलोड केलंय आपण. भविष्यातील नोकऱ्या 2025 ते 2030, किती क्रिएटिव्ह पोस्टर त्यांनी बनवलंय. ठीक आहे, इन्फोग्राफिक की एका सेकंदात, म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित अकाउंट बनवून तुम्ही डे टू डे त्याच्यावर टाकत चालले. तुम्हाला नक्कीच स्वतःहून कंटेंट क्रिएटर किंवा स्वतःहून तुम्हाला लोक मेसेज करतील की आम्हाला पण आमच्या बिझनेससाठी किंवा ह्यासाठी ह्या गोष्टी बनवून दे. किती छान हे क्रिएशन आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ठीक आहे, तर ते आपण एक बघितलं. अजून आपण भविष्यातील नोकरी ह्यांनी डेटा अक्षरशः तयार करून दिला. डेटा तुम्हाला काय डेटा आहे हे पण तयार करून दिलंय. ठीक आहे, आणि आपण हे तर मगाशी फ्लॅश कार्ड बघितलं की हा ठीक आहे, फ्लॅश कार्ड ह्यांनी बनवून दिलं. ठीक आहे, काय आहे क्विज. ओके, गॉट इट. तर चुकीचं आन्सर दिलं असतं तर यू गेट नेक्स्ट टाइम, म्हणजे हे क्विज आहे. जसं आपण मगाशी हे केलं ते फ्लॅश कार्ड क्विज जे काय असेल ते. ठीक आहे, तर हे सगळं आहे. तो तुम्ही आता आपण नेक्स्ट टूलकडे जाऊ. हे टूल खूप युजफुल आहे किंवा हे टूल खूप भारी आहे. तुम्ही बाकीच्या क्विज झालं, रिपोर्ट झालं, ह्या माइंड मॅप झालं, ह्या सगळ्या गोष्टी, डेटा टेबल झालं, तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलवर ट्राय करा आणि मग मला सांगा की काय तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती समजली किंवा काय. ठीक आहे, आपण वेळ वाया न घालवता पुढे जाऊ. ठीक आहे, नोटबुक एलएम बद्दल आपण बघितलं की नोटबुक एलएम तुमचा AI रिसर्च असिस्टंट आहे. तो काय करू शकतो, तुमच्या डॉक्युमेंट PDF सोर्सवर आधारित AI संशोधन, AI क्रिएशन सहज उत्तर देऊ शकतो. हा जो सगळा PDF आहे किंवा हा जे नोट्स आहे ते तुम्हाला सगळे प्रोव्हाइड केले जाणार आहे. आता हे मी का बनवलंय, ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्च काय करायचंय, तुम्हाला इथं तो प्रॉम्प्ट पण मी दिलेला आहे लिहून. ठीक आहे, तुम्हाला सर्च काय करायचंय ह्याच्यामध्ये, तर तुम्ही इथलं बघून सुद्धा तुम्ही करू शकता की मेन तुम्हाला सांगितलं की काय याचे की फीचर्स, PDF वगैरे, ऑडिओ ओव्हरव्ह्यू, ब्रॉडकास्ट स्टाईल तुम्हाला समरी भेटती, समरी, FAQ, क्विज, ऑडिओ ओव्हरव्ह्यू, रिअल यूज केस, 1 hour वर्कशॉप रेकॉर्डिंग, नोट्स, क्विज, रिव्हिजन. सगळ्यात भारी इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे, लक्ष द्या. आता तुम्हाला मी ह्या वर्कशॉपची रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करणार. तुम्ही ती रेकॉर्डिंग, ती लिंक, रेकॉर्डिंगची लिंक तुम्ही नोटबुक एलएम वर अपलोड करू शकता. तिथून ह्या सेशनची समरी तुम्ही बघू शकता, जे की मी एंडला दाखवणार आहे, एंडिंगला दाखवणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही आपण पुढे जाऊ. कारण एक जे काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे की आतापर्यंत आपण काय काय शिकलो. एक समरी, छोटी समरी, 5 ते 10 मिनिटात किंवा 7 मिनिटात. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. तर स्टुडंटला काय करायचं, तुम्हाला नोट्स, तुम्हाला काय करायचं इथं ते पण दिलंय मी की notebooklm.com वर जा, PDF अपलोड करा, समरी टाईप करा, सोर्स सिटीजन नक्की तपासा. म्हणजे ह्या लेवलच्या सगळ्या रेडीमेड, तुम्हाला काहीच ठेवलं नाही सर्च करायला किंवा काहीच ठेवलं नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट टूलकडे जाऊ आपण. गुगल जेमिनाय, सगळ्यात माझा फेवरेट टूल गुगल जेमिनाय. सगळेच फेवरेट टूल आहेत, तरी पण मी तुम्हाला सांगतो की ह्याचा वापर आपण कसा करू शकतो हे तुम्हाला मी सांगतो आता.
जेमिनाय हे खूप भारी वेगळं टूल आहे. ज्याचे आतापर्यंत ह्याच्याबद्दल लोकांना काय माहितीये, इमेज जनरेट करू शकतो, व्हिडिओ जनरेट करू शकतो, टायपिंग करू शकतो, कोड लिहू शकतो हे पण माहिती असेल. पण मी आज वेगळी एक अनालिसिस मी जसं सांगितलं नोटबुक एलएम हे जेमिनायचंच एक मॉडेल आहे. ठीक आहे. तर इथं काय दिलंय व्हॉइस नोट्स, मीटिंग कॉलचे समरी, ॲक्शन आयटम्स, ईमेल्स, टास्कमध्ये रूपांतर करते. मल्टी मॉडेल इनपुट, टेक्स्ट प्लस इमेज प्लस ऑडिओ प्लस व्हिडिओ, रिअल टाइम गुगल सर्च इंटिग्रेशन, लॉंग कॉन्टेस्ट विंडो, लार्ज डॉक्युमेंट अनालिसिस करू शकतो. डेमो प्रॉम्प्ट अनालिसिस आपण हाच चार्ट आपण आता यूज करून बघू. हाच प्रॉम्प्ट की अनालिसिस दिस सेल्स चार्ट अँड गिव्ह 5 बिझनेस इनसाइट इन मराठी. कॉपी केलं. ठीक आहे. जेमिनायवर आलो. हा माझा जेमिनायचा इंटरफेस आहे, सर्वांना माहिती. इथं हा पेस्ट केला. ठीक आहे. हा आता मी इथं सेक्शन पेस्ट केलं. बिझनेस इनसाइट्स. ठीक आहे. आता मी ह्याला चार्टचा देतो फोटो. ठीक आहे. माझ्याकडे ऑलरेडी मी एक स्क्रीनशॉट काढून ठेवला होता, की आपण त्या टूल बद्दल बघणार आहोत. हा जुलियस आपण जे काही शिकणार त्याच्यातलाच हा एक चार्टचा आहे. तर मी सिंपल एंटर करतो. ठीक आहे. तुम्ही बघू शकता याचं आउटपुट काय आहे ते. ठीक आहे. लगेच ह्याने आउटपुट दिलेलं आहे. महसूल सातत्य तुम्हाला किती व्यवस्थित एकदम त्यांनी अनालिसिस करून दिलं. ठीक आहे. हा एक भाग झाला. आता अजून एक सगळ्यात भारी इंटरेस्टिंग गोष्ट डेव्हलपमेंट. बोनस टूल. बोनस खतरनाक बोनस. आतापर्यंत तुम्ही इथपर्यंत आलाय, तुम्हाला बोनस गोष्ट तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर ह्याचं बोनस तुम्हाला असं आहे, की एका सेकंदात तुम्ही लँडिंग पेज तुम्ही जनरेट करून तुम्ही 999 ला लँडिंग पेज देऊ शकता. बिझनेस आयडिया तुम्हाला 2 मिनिटात दिली मी. कसं ते पण दाखवतो. काय बोलायचं, कुठे सेव्ह करायचं, हा ह्याच्यासाठी तुम्हाला थोडाफार लॅपटॉपची गरज आहे किंवा लॅपटॉप प्रत्येकाकडे आजकाल असतात. मग लॅपटॉपवरून ह्या गोष्टी म्हणजे वेबसाईट तुम्ही डेव्हलप करू शकता. कोडिंग थोडक्यात सिस्टमला कोडिंग करायला तुम्हाला आता बघायला भेटणार आहे. कसं काय मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता मी इथं आलो. ठीक आहे. Create a professional landing page for a digital marketing agency. The name of that digital marketing agency is Shriram Digital Solution. I gave my contact number random. You can choose by yourself. Just create the next level landing page. हे तुम्ही मराठीतून पण तुम्ही सांगू शकता ह्याला. ठीक आहे. आता मी याच्या माझ्या काही वेगळ्या त्याला गोष्टी टाईप करून सांगतो, की एकदम प्रोफेशनल प्रोफेशनल पाहिजे आणि ATTRS पाहिजे. त्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे. काही काही डेमोस पाहिजे मला. डेमोस पाहिजे. आणि जे काही डिजिटल मार्केटिंग एजन्सी, मी मुद्दाम स्पेलिंग चुकीचं टाकतो, एजन्सी करतात ते सगळं आलं पाहिजे यात. कॉन्टॅक्ट नंबर रॅन्डम टाक आणि ऍड्रेस नाही. ठीक आहे. आता मी ह्याला मराठीतून पण प्रॉम्प्ट दिलाय आणि इंग्लिश मधून पण. तुम्हाला जादू दाखवायची. ठीक आहे. एंटर केला. लँडिंग पेज ब्लूप्रिंट. आता ह्यानी ब्लूप्रिंट दिली आहे मला. ठीक आहे. बघू शकता ते अजूनही लिहित आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल की ह्याचं काय करू. तू बोलला होता खोटं बोलायचं नाही. ह्याचं तुम्हाला मी आता लँडिंग पेज करून दाखवणार आहे विदिन अ सेकंड्स. 2 पद्धतीने दाखवणार आहे. हे बोनस आहे माझ्याकडनं. हे आपण ह्याचा प्रॉपर दुसरं आपण सेशन घेणार आहोत. पण एक छोटंसं एक मज्जा. ठीक आहे. याचं मला आता कोडिंग करायचंय. ठीक आहे. याचं मला कोडिंग बरं ठीक आहे. आपण आधी फ्रंट एंड डेव्हलप करू आपण याचं. ठीक आहे.
राईट मी अ फ्रंट एंड कोड फॉर दिस डिजिटल मार्केटिंग एजन्सी. येस. एवढं लिहिलं, एंटर केलं. कोडिंगची जादू तुम्हाला बघायला भेटेल आता. कोडिंग कसं करतो हे. येस, 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 येस. बघू शकता. स्पीड जस्ट स्पीड बघा, की हाच एक कोडिंग आता ह्याला तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. ह्याचं तुम्हाला जादू दाखवतो. या कोडिंगचं तुम्ही काय नुसतं कोडिंग करताय, करू काय? सगळं दाखवणार. कोडिंगला तुम्हाला लाईव्ह कसं करायचं, की तुम्हाला एका सेकंदात किंवा हार्डली त्याला काय सांगितलं, बाबा मला कोडिंग करून दे. त्याने दिलं कोडिंग करून. आता ह्याचं कोडिंगचं करायचं काय? हे दाखव बाबा. सगळं दाखवतो, सगळं दाखवतो. पेशन्स. मी काय सांगितलं? पेशन्स. सगळं, सगळं. या कोडिंगमध्ये मॉडर्न गडद निळा ब्ला 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 ब्ला. सॉरी, थोडीसं मज्जा करणं गरजेचं म्हणून मी अशा गोष्टी बोललो किंवा केल्या. हे कॉपी करतो मी सिम्पली. हा कोड काय करायचा आहे? कॉपी करायचा आहे. कॉपी केला, कॉपी टू क्लिपबोर्ड. परमेश्वराने आपल्याला इथे एक नोटपॅड दिलेला आहे. नोटपॅड नावाचं हे ओपन करायचं, पेस्ट करायचं. ठीक आहे. पेस्ट करून फाईल्स, सेव्ह ॲज, डॉक्युमेंट टाईप. कधी पण ही गोष्ट तुम्हाला इंडेक्स डॉट HTML. HTML लँग्वेज आहे ही. सो आपण इंडेक्स HTML नावाने ही फाईल सेव्ह करणार. डेस्कटॉपवर सेव्ह करायची मला. डेस्कटॉपवर मला सेव्ह करायची आहे, डायरेक्ट डेस्कटॉपवर सेव्ह करायची. ठीक आहे. ही फाईल सेव्ह केली. ओके, ऑलरेडी एक्झिट. ओके ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी. आपण ऑलरेडी एक हे बनवलं होतं. ठीक आहे, एक मिनिट. आपण काय करू, आम्हाला सेव्ह नाही करायची. ठीक आहे. हा कोड आपण कॉपी करू. ठीक आहे. कट केला हा कोड. आता तुम्हाला मी दाखवतो. हे ऑलरेडी एक नोटपॅड माझ्याकडे होतं डेस्कटॉपमध्ये. तर मी याचा कोड डिलीट केला सगळा. ठीक आहे, डिलीट केला आणि हा कोड परत एकदा कॉपी केला मी. ठीक आहे. इथं पेस्ट केला आणि हे कंट्रोल एस केलं. सेव्ह केलं फक्त कंट्रोल एस. ठीक आहे. आता हे तुम्हाला बंद करायचं आहे. ठीक आहे. बंद केलं. मी डेस्कटॉपवरनं ह्या फोल्डरमध्ये माझ्या सेव्ह केलं त्याला. हे डबल क्लिक करून सिंपल ओपन केलं. तुम्ही बघू शकता. जस्ट अमेझिंग. हे फ्लोटिंग होताना दिसते. श्रीराम डिजिटल मुख्य पृष्ठ, वैशिष्ट्ये, आमच्या सेवा, डेमो, प्लॅन्स. येस. की काय लेवलचं एका सेकंदात तुम्ही लँडिंग पेज क्रिएट केलंय. इन्फॉर्मेशन असते याच्यामध्ये फक्त, आणि एक वेबसाईट सुद्धा तुम्ही याला बोलू शकता. फक्त लँडिंग पेजमध्ये, वेबसाईटमध्ये दोन गोष्टी असतात, एक स्टॅटिस्टिक आणि डायनॅमिक. ही झाली स्टॅटिस्टिक वेबसाईट झाली एक प्रकारे लँडिंग पेज. डायनॅमिक मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल सोपं सांगायचं, अमेझॉन सारखं, त्याला म्हणतात डायनॅमिक. तुमच्या व्यवसायाला देऊया डिजिटल पंख. आमच्या सेवा पहा. आमच्याकडे काय सेवा आहे? सोशल मीडिया मार्केटिंग आहे, गुगल मेटा ऍड्स आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. गुगल सर्च इंजिनवर तुमच्या बिझनेस किंवा वेबसाईटला पहिल्या क्रमांकावर आणणे. ठीक आहे. फायदा मोफत आणि निरंतर ग्राहक. वेबसाईट डेव्हलपमेंट जसं आपण आता केलं, ग्राफिक डिझायनिंग अँड कंटेंट. फायदा उत्तम कस्टमर एंगेजमेंट. लोकल रेस्टॉरंट ब्रँडिंग. पुण्यातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंट रील्स आणि फूड ऑफरची सोशल मीडिया मोहीमसाठी अवघ्या 2 महिन्यात 300 फुटफॉल वाढला. ठीक आहे. गुगल ॲड्स म्हणजे बऱ्याच गोष्टी. श्रीराम डिजिटल सोल्युशनमुळे माझ्या कंपन्यांच्या ब्रँडला अवघ्या महिन्यात पुन्हा हे ह्यांनी एक टेस्टिमोनियल्स, फेक टेस्टिमोनियल्स तयार केलेत. ठीक आहे. तुम्ही हे करू शकता. काही आपण कोणाचं काय घर नाही मोडायला जाते आपण. ठीक आहे. ह्या गोष्टी करून सिरियसली ह्या गोष्टी होतात. थोडासा वेळ लागतो, पण सांगायचं तात्पर्य की फेक टेस्टिमोनियल सुद्धा तयार करू शकतं. बिझनेस प्लॅन, ग्रोथ प्लॅन काय आहे हे शब्द सुरू करायचंय मला. तर इथं त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, ईमेल ॲड्रेस दिलाय. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी Facebookचं दिलंय, Instagramचं दिलंय, LinkedInचं पण प्रोफाइल दिलंय. म्हणजे एका मिनिटात तुम्ही किती नेक्स्ट लेव्हल गोष्ट करू शकता. स्टार्टअप प्लॅन बेसिक, सोशल मीडिया मॅनेजमेंट, 6 आकर्षक डिझाईन पेमेंट, पोस्टर्स, काय बेसिक पेज सेटअप, एंटरप्राइजेस ॲडव्हान्स 360, संपूर्ण बिझनेस ग्रोथ आणि ब्रँडिंग, संपूर्ण डिजिटल मार्केटिंग, कंप्लीट SEO, गुगल्स रँकिंग, व्हिडिओ अँड रील्स मेकिंग, 24/7 प्रीमियम सपोर्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये किती नेक्स्ट लेवलचं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट्सअपवर क्लिक केलं तर डायरेक्ट, हे आता लाईव्ह नाही केली, हा डेमो आहे. ह्याच्यावर व्हॉट्सअपवर क्लिक केलं तर डायरेक्ट व्हॉट्सअपला रिडायरेक्ट होणार. ठीक आहे. इथं व्हॉट्सअप उघडायला जात आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. पुढे जाऊ आपण. तर तुम्ही बघितलं की जेमिनाय काय लेवलला काम करू शकतं, किंवा
हे तुम्ही चॅट जीपीटीला केलं तर चॅट जीपीटी सुद्धा करू शकतो. पण जेमिनाय थोडंसं इंटेलिजन्स आहे चॅट जीपीटी पेक्षा. मी जास्त जेमिनाय यूज नाही करत, कारण मला पहिल्यापासून चॅट जीपीटी सवय लागली. चॅट जीपीटी हे बघा, ओपन सोर्स आहे. जेमिनायनी वेगवेगळ्या गोष्टी केल्यात. जसं की चॅट जीपीटीवर व्हिडिओ बनवता येत नाही. जेमिनायवर व्हिडिओ बनवता येते. पण सगळ्यात बेस्ट गोष्ट चॅट जीपीटी सगळ्यात बेस्ट गोष्ट, जो इमेज चॅट जीपीटी आत्ता जनरेट करू शकतो, तो जेमिनाय करू शकत नाही. नेक्स्ट लेव्हल इमेज जनरेशन करायचं असेल तर चॅट जीपीटी इज द बेस्ट. चॅट जीपीटीला तोडच नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ठीक आहे. तर तुम्ही बघितलं आतापर्यंत की जेमिनायचा वापर करून तुम्ही काय काय गोष्टी करू शकता. अनालिसिस करू शकता, इमेज जनरेट करू शकता. आपण अजून एक मजेशीर गोष्ट बघू इमेजची. ठीक आहे. इमेजला आपण कसं काय करता येईल आपण बघू. एक अमेझिंग गोष्ट तुम्हाला दाखवतो की क्रिएट माय दिस पिक्चर विथ शिवाजी महाराज, जे की मी शिवाजी महाराजांच्या पाया पडतोय. महाराजांच्या चरणी आपण आपलं मस्तक ठेवू आणि पुढे जाऊ. किती मिनिटात इमेज तयार होतो आणि काय लेव्हलचा इमेज तयार होतो तुम्ही बघू शकता आता आउटपुट याचा. जस्ट आउटपुट चेक करा. जस्ट वाव आउटपुट आहे. वाव, जस्ट वाव आउटपुट आहे. ठीक आहे. महाराजांच्या चरणी मी मस्तक ठेवलेलं आहे. काय नेक्स्ट लेव्हलचा हा फोटो जनरेट झालेला आहे. म्हणजे किती विदिन अ सेकंड्स तुम्ही ह्या गोष्टी जेमिनाय थोडंफार आहे, बेस्टच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये, पण चॅट जीपीटी पेक्षा नाही. आय एम गो विथ चॅट जीपीटी. ठीक आहे. तर आता अजून एक गोष्ट करू आपण. तर अजून एक गोष्ट करणार आहे आपण. कन्वर्ट दिस इमेज इंटू प्रोफेशनल लिंक्डइन प्रोफाईल. ठीक आहे. एंटर केला. बूम. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. मी थोडासा प्रॉम्प्ट चेंज केला, की माझा हा फोटो LinkedInच्या प्रोफाइलसाठी बनव. अथर्व राजेश चिमटे. ठीक आहे. त्यांनी माझा हा प्रोफेशनल एकदम मस्त छान माझा फोटो जनरेट करून दिला. अथर्व राजेश चिमटे, बिझनेस प्रमोटर विथ एआय. ठीक आहे. तर हे आहे जेमिनायची ताकद. ठीक आहे. जेमिनायच्या बऱ्याच गोष्टी आता तुम्ही नवीन-नवीन गोष्टी ट्राय करा. नवीन-नवीन गोष्टी तुम्ही जेमिनायवर बनवू शकता. आपण आपल्या मेन ह्याच्यावर येऊ. की तुम्हाला आतापर्यंत दाखवलं मी 2च टूल्स शिकवले, पण खूप पॉवरफुल टूल्स आहेत हे. तुम्ही जेमिनाचं इंटरफेस नीट बघितलं असेल तर साईडला दिसत होतं नोटबुक एलएमचं. ठीक आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या सेल्फ एंडनी ट्राय करा. ठीक आहे. की तुम्ही अजून काय करू शकता, रिसर्च करा. जेमिनाय इमेज जनरेशनसाठी बेस्ट आहे, व्हिडिओ जनरेशनसाठी पण बेस्ट आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. सगळ्यात भारी रिसर्च अॅनालिसिस्ट आपण बनू. तुम्ही म्हणताल की हा रिसर्च का बोलतोय? मी तर सांगितलं होतं पहिल्या दिवसापासून की फालतू गोष्टी शिकवणार नाही. क्लास आजकाल एआयचा क्लास, एआयचे टूल्स प्रत्येक कोणी शिकवतं. मी असे काही टूल्स दाखवणार किंवा असे काही टूल्स शिकवणार ज्याचा तुम्हाला फ्युचरसाठी नक्की फायदा होईल. मल्टी एआय काय आहे, चॅट जीपीटी, क्लॉड, जेमिनाय सगळ्यांचा तुम्हाला कंपेअर करता येतं. मला एखादा प्रश्न विचारायचा आहे. फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला डेमो दाखवलपणे सांगतो, की मला आज एखाद्या ठिकाणी जायचं किंवा मला बिझनेस आयडिया पाहिजेल आहे. तर मला मी काय झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये मी काय-काय बिझनेस करू शकतो? तर त्याची तुम्हाला 4 वेगवेगळे तुम्हाला उत्तर भेटणार. तुम्ही बघू शकता, की कुठल्याही तुम्ही आन्सर तुम्हाला जे कम्फर्टेबल आन्सर आहे त्याच्यासोबत तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर घेऊन जातो, तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी स्क्रीनवर जाण्याच्या आधी आपण हे बघू हे काय करू शकतं, की व्हॉट इज डज ChatGPT, Claude, Gemini, Llama आणि इतर एआय मॉडेल्स एकाच ठिकाणी वापरता येतात. एकाच प्रॉम्प्टचे वेगवेगळे एआय रिस्पॉन्स कंपेअर करता येतात. 3 की इनसाइड्स फ्युचर, मल्टी एआय मॉडेल्स इन वन प्लॅटफॉर्म, कंपेअर एआय रिस्पॉन्स साइड बाय साइड, बेस्ट आन्सर्स, सिलेक्शन, फास्ट रिसर्च अँड डिसिजन मेकिंग. डेमो प्रॉम्प्ट दिलेला आहे. ही नोट्स जी काय पीडीएफ आहे ती तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तुम्हाला जे काय डाऊट्स आहेत तुम्ही सेशन नंतर मला पर्सनली आपल्या ग्रुपमध्ये विचारू शकता, मला ईमेल करू शकता. माझा प्रोफाईलवर तुम्ही मला कुठेही तुम्ही कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला लवकरात लवकर कनेक्ट करून तुमचं जे काही डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करेल. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. एक्सपेक्टेड आउटपुट काय, चॅट जीपीटी रिस्पॉन्स तुम्हाला हे इथे दाखवण्यापेक्षा मी डायरेक्ट ह्याच्यावर दाखवेल. मी हा प्रॉम्प्ट सिंपल कॉपी करतो. ठीक आहे. हा प्रॉम्प्ट कॉपी केला. ठीक आहे. हे चं इंटरफेस आहे, मल्टी एआय. ठीक आहे. तर इथं ऑलरेडी हे सिलेक्टेड आहे. तर मी चॅट जीपीटी, क्लॉड आणि गामा तुम्हाला थोडंफार लॉग इन वगैरे करायला लागतं. तुम्ही हे केलं तर इथं तुम्ही नॉर्मल
पेस्ट करू शकता. आपण जर कॉपी केलं होतं, गिव्ह मी 10 बिझनेस एआय इन मराठी एक टाकू, इन मराठी. मेन मी का दाखवतोय ही गोष्ट, की मराठीमध्ये तुम्ही बघू शकता इथं चालू झालंय, की तुम्हाला दाखवायचं की एआयला तुम्ही कुठल्याही भाषेत तुम्ही बोलू शकता. कुठल्याही भाषेत तुम्ही बोलू शकता. तर ठीक आहे. इथं सगळ्यात विनर तर ChatGPT. ChatGPT त्याचा रिस्पॉन्स दिलाय, की एआय कंटेंट रायटिंग सेवा खाली ₹10,000 च्या आत बिझनेस आयडिया दिलेल्या आहेत. कंटेंट रायटिंग सेवा. 0 इन्व्हेस्टमेंटच दिलंय ह्यानी तर. एआय रिझ्यूम सीव्ही सेवा, की एआय सोशल मीडिया पोस्टर्स, एआय चॅटबॉट सेटअप, व्हिडिओज जे काय असेल ते दिलंय. तर जेमिनी अजून थिंकिंगच करतंय. क्लॉडनी पण त्याचा रिस्पॉन्स दिलेला आहे. क्लॉडनी मराठीत नाही दिला रिस्पॉन्स. क्लॉडनी थोडं ह्याच्यात दिलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जो रिस्पॉन्स हवा आहे, त्या रिस्पॉन्सवर तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आता जेमिनीने पण त्याचा रिस्पॉन्स दिलेला आहे. एआयचा सोशल मीडिया थोडंसं ChatGPTने शॉर्टमध्ये सांगितलं, ह्याने थोडंसं अजून डिटेल आणि ह्याने अजून थोडंसं डिटेल. ChatGPT अधिक तपशील स्पष्टीकरण देईल. क्लॉड नैतिक बाबींवर भर देईल. जेमिनाय स्थानिक संदर्भ जास्त असेल. जेमिनाय एक्सप्लेनेशन थोडं जास्त करतो. परप्लेक्सिटी स्तोत्रांसह परप्लेक्सिटी पण एक ओपन एआय सोर्स आहे. तुम्ही सर्च करून मला सांगा, की तुम्हाला परप्लेक्सिटी कसा वाटला. परप्लेक्सिटी पण छान एक एआय सोर्स आहे. तर तुम्हाला कुठल्या रिस्पॉन्सवर जायचं तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. तर मला आय एम गो विथ ChatGPT ऑफकोर्स. ठीक आहे. व्हाय दिस रिस्पॉन्स तुम्ही तुमचं इथं शेअर करू शकता. आता अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सर्च करून दाखवतो. आपण ह्याला विचारू, की मला ठीक आहे. गिव्ह मी द टॉप 10 आयडियाज बिझनेस दॅट आय डिड फ्रॉम माय मोबाईल, आणि जे मी मोबाईलवरनं करू शकेल. 0 इन्व्हेस्टमेंट लागेल, त्याला काहीच इन्व्हेस्टमेंट लागणार नाही. मोबाईलमध्ये एआयचा वापर करून मी मोबाईलवरून कसे पैसे कमवू शकेल, मला आयडियाज दे. ठीक आहे. तर मी ह्याला प्रॉम्प्ट दिला, की मला मराठीमध्ये मी ह्याला प्रॉम्प्ट दिला, की 0 इन्व्हेस्टमेंट आयडिया दे मला, की मी एआयचा वापर करून 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे कसे कमवू शकेल. येस, आपण बघू शकतो इथं, की ह्याला मी काय सांगितलं होतं, की मला बिझनेस आयडिया दे, जे मोबाईलवरनं मला काम करून पैसे कमवता येतील. तर ह्यानी बऱ्यापैकी तोच मगाचाच रिस्पॉन्स दिलाय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं तुम्हाला सांगतो, क्लॉडनी काय सांगितलंय, की YouTube शॉर्ट्स एआय वापरून व्हायरल कंटेंट बनवा. सुरुवात Fiverr, Upworkवर प्रोफाईल बनवा. दररोज 2 ते 3 तास काम करा. पहिल्या आठवड्यात 5,000 कमवू शकता. पहिल्या आठवड्यातच तुम्ही 5,000 करू शकता. तुम्ही हे रिसर्च करा. Fiverr आणि Upwork काय आहे, प्रोफाईल कसं बनवायचं हे तुम्ही रिसर्च करा. नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा. ठीक आहे. मला बघायला आवडेल. आय होप मी एका आठवड्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी काय काय लेव्हलला स्किल डेव्हलप करता किंवा काय लेव्हलला शिकता हे मला नक्कीच बघायला आवडेल. तुम्ही मला डीएम करू शकता. WhatsAppला मेसेज करू शकता. माझ्या ईमेल आयडीवर तुम्ही कनेक्ट करू शकता. ठीक आहे. तर जेमिनी अजून थोडंसं जरा डीप, तर ते पहिले सांगितलं जेमिनी जरा जास्त अति शहाणा आहे. जरा ते स्वतःला जास्त शहाणं समजतं. एकदम डिटेल एकदम सांगा असं करतं. अरे बाबा, इथं आम्हाला एवढा वेळ नाही वाचायला. ठीक आहे. डेटा एंट्री ऑटोमेशन, एआय ट्युटोरियल, एआय ट्युटरिंग, चॅटबॉट्स, बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. हे एक थोडक्यात मल्टी मॉडेल आहे. तुम्ही एकच तुमचं सजेशन ते म्हणतात ना 10 ठिकाणी विचार करताना आपल्याला जे पडेल तेच करायचं, तसं एक टूल आहे. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. आपण पुढच्या टूलकडे जाऊ वेळ वाया न घालवता. पुढच्या टूलचं नाव आहे ढेंटाडॅन. अरे सॉरी, ढेंटाडॅन. येस, सॉरी, ढेंटाडॅन नाहीये, जुलियस आहे. थोडीशी मजा करू. तर जुलियस एआय खतरनाक. हे आतापर्यंत आपण डेटा अनालिसिस बघितलं. डेटा अनालिसिसचा एक्सपर्ट आहे, बाप आहे हा. जुलियस एआय हा डेटा अनालिसिस का? तुम्हाला व्हिज्युअल्स बघूनच कळत असेल, की डेटा अनालिसिस तर करतोच, पण त्याचे व्हिज्युअल्स पण बनवतो. कसे? तुम्ही एक्सेल फाईल अपलोड करा. एआय चार्ट्स, ट्रेंड, इन्साइट्स मिळवा कोडिंग शिवाय. ठीक आहे. एक्सेल ऑटो म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, तुम्हाला डायरेक्ट करून दाखवतो. कशाला वेळ वाया घालायचा तुम्हाला इथं. मला बोर होतं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पण बोर होतं, की हा माणूस नुसताच बडबड करतोय. आपण थेअरीपेक्षा प्रॅक्टिकलकडे जाऊ. मी हे सिम्पल कॉपी केलं. ठीक आहे. आपण कॉपी केलं. हे कॉपी केलं. आपण आता जुलियसवर जाऊ. ठीक आहे. इथे आलो. जुलियसवर गेलो. इथं ऑलरेडी मी करून ठेवलेल्या आहेत काही गोष्टी. ते तुम्हाला दाखवेल मी. ठीक आहे. तर इथं पेस्ट केलं. हा जुलियसचा इंटरफेस आहे. जुलियस एआय. इथं पेस्ट केलं. एंटर केलं. रिपोर्ट तयार करतो. तो अपलोड द रिलायन्स फायनान्शियल डेटा अँड क्रिएट चार्ट्स ट्रेंड्स. येस.
आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला फ्रीच वापरायचं आहे. ह्याला पण काही क्रेडिट्स असतात डेली डेली बेसिसवर पण ते किंवा मंथली बेसिसवर ते अपग्रेड होतात. ठीक आहे. किती मिनिटात ह्यानी काय खतरनाक लेवलचा तयार केलेला आहे. इथं तुम्ही समरी त्यांनी समरीची फाईल पण केलेली आहे. ठीक आहे. ही समोरची फाईल डाउनलोड केलेली आहे. की किती मिनिटात ह्यानी एकदम डिटेल रिपोर्ट केला. नुसतं रिपोर्ट नाही बनवला. ह्यानी ग्राफ तयार केलाय. लिटरली ग्राफ हे तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ग्राफ ह्यानी इमेज 2 मध्ये ह्यानी काय बनवलंय? कदाचित अजून बनवते ते. ठीक आहे. ह्यानी हा इमेज तयार केला. ठीक आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. क्रिएट 3D चार्ट ऑफ दिस. एंटर. ओके, 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 ओके. ठीक आहे. तर मी बरंच एनालिसिस करत होतो काही गोष्टींचा. तर आपल्याकडे ऑलरेडी एक 3D चार्ट आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दाखवणार. Relianceवरच आपण सर्च केला होता आणि ह्याचा आपल्याकडे चार्ट मगाशी तो चार्ट होता ना, आपण Geminiवर अपलोड केलेला तो इथलाच होता, की हे नॉर्मल चार्ट्स आहेत. तुम्हाला दाखवतो. आता मी बऱ्याच गोष्टी इथं सर्च केल्यात किंवा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तर ते संपलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतो मी ते 2D मध्ये एक आहे बघा 3D मध्ये येस, येस, येस. हा 3D चार्ट अशा प्रकारे तुम्ही ह्याचे काही आठवड्याला किंवा ह्याला क्रेडिट्स असतात ते तुम्ही वापरून तुम्ही व्यवस्थित वापर करून तर तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग काही गोष्टी आहेत तर तुम्ही त्याचं 3D पण चार्टमध्ये कन्व्हर्ट करू शकता. ठीक आहे. असा हा व्यवस्थित ह्याने चार्ट दिलेला आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही याच्यासोबत नॉर्मल टाईमपास पण करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळे इन्व्हेन्शन्स करू शकता. ठीक आहे. आता ह्यानी मला पहिल्यांदी चार्ट्स दिले होते. चार्ट्स नंतर ह्यानी मला 3Dचं पण एकदम हे भारी लेआउट दिलाय. तर दाखवायचे उद्दिष्ट हे होतं, की पहिलं हे बघा ह्यानी व्यवस्थित चार्ट पण रिलायन्सबद्दलच आहे. टॉपिक तुम्ही कुठल्याही टॉपिकवर करून तुम्ही निवडू शकता किंवा ह्या चार्ट्सला पण तुम्ही 3D मध्ये कन्व्हर्ट करू शकता. अजून एक आपण ह्याच्यावर एक बनवलं होतं. ठीक आहे. तुम्ही बघू शकता किती अमेझिंग दिसते ही गोष्ट व्यवस्थित दिसते आणि तुम्ही याला झूम करू शकता. इथं बघू शकता इथं हे पण दिसतंय फायनान्शियल 2024 आणि 25. 25-26. काय रिलायन्स किती पैसे कमवते बघा. पहिलं किती होतं 2021-22 ला काय होतं? 22-23 ला काय होतं? 23-24 ला काय होतं? म्हणजे एकदम अमेझिंग व्यवस्थित एकदम त्यांनी देतात. तुम्ही अशा प्रकारचे जर प्रेझेंटेशन करून द्यायला लागले ना, या एका प्रेझेंटेशनचे तुम्ही ह्या 3D ह्याचे तुम्ही कमीत कमी 2,000-4,000 तर आरामात घेऊ शकता. ह्याचं तुम्ही ह्याचं सबस्क्रिप्शन पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं तुम्ही खरंच जर काम येते तुम्ही ₹1,500 तुम्ही ₹3,000-4,000 तर एका ह्याच्यातून कमवते. तुम्ही फ्रीमध्ये 2-4 बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. ठीक आहे. पण आपल्याला एवढं काय ह्याच्यामध्ये हे नाही. तर तुम्हाला खरंच रिपोर्ट्स वगैरे बनवायचे असतील किंवा तुम्ही रिपोर्टिंगवर काम करत असाल, तर तुम्ही त्या प्रकारची कामं घेऊ शकता आणि तुम्हाला तिथं बराच फायदाही होऊ शकतो. तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलेलं तुमचं सबस्क्रिप्शन वाया जाणार नाही. व्यवस्थित किती डेटा आलेला आहे हा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर हे आहे जुलियस आहे. तुम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सेल रिपोर्ट अपलोड करून बघू शकता. त्याला स्वतः एनालिसिस करून त्याचा रिपोर्ट बनवायला जाऊ शकता. हे एक भारी गोष्ट आहे. ठीक आहे. नोटबुक केल्यानंतर आहेच, काय वाद नाही. पण ह्याच्यावरही तुम्ही करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. ठीक आहे. आपण हे बघितलं जुलियस काय करू शकतं, काय नाही. आता आपण पुढे जाऊ. ठीक आहे. पुढचं भारी सगळ्यात खतरनाक तुम्ही म्हणताल, की भाईसाहब पैसा वसूल वर्कशॉप आहे हा आणि नेक्स्ट लेव्हल वर्कशॉप आहे. कारण पुढचं टूलच इतकं अमेझिंग आहे. आतापर्यंतचं थोडंफार वेगळं टूल आहे, पण भारी टूल आहे तुम्हाला आवडणार. तुमच्या समोर पेश आहे कॉमेट ब्राउझर. कॉमेट ब्राउझर काय आहे? कॉमेट ब्राउझर तुमचं एक एआय एजंट आहे. हे परप्लेक्सिटीचं एक क्रिएशन आहे. कॉमेट एआय ब्राउझर एजंट काय करू शकतो हे तुम्हाला दाखवतो मी. ह्याचं तुम्हाला थोडक्यात ओव्हरव्ह्यू सांगतो, की ब्राउझर ऑटोमेशन, रिसर्च, लीड जनरेशन आणि डेटा एक्स्ट्रॅक्शन करणारा एआय एजंट. ब्राउझर ऑटोमेशन नो कोड हे करू शकतो. मल्टी स्टेप्स वर्कफ्लो क्रिएशन करू शकतो. वेब डेटा एक्स्ट्रॅक्शन करू शकतो. मेनली मी ह्याचा उपयोग तुम्हाला हे टूल सांगण्यामागे एकच कारण आहे. तुम्ही बेसिक एआय टूल शिकला. आतापर्यंत तुम्ही बेसिक एआय टूल मी तुम्हाला शिकवलेले आहेत. ह्या बेसिसवर तुम्ही हाय पेइंग जॉब तुम्हाला सर्च करू शकता. कसं करायचे हे तुम्हाला दाखवतो. फाइंड मी अ टॉप 20 रिमोट एआय जॉब्स फॉर फ्रेशर इन इंडिया विथ सॅलरी स्किल अँड अप्लाय लिंक. ठीक आहे.
एवढं तुम्ही आज पैसे वसूल वर्कशॉप एवढं हे तुम्ही कॉपी करायचं. ठीक आहे. हा कॉमेट ब्राउझर तुम्हाला डाउनलोड करावा लागेल. हा वेगळा ब्राउझर आहे. कॉमेट ब्राउझरवर यायचं. नॉर्मल ब्राउझर सारखाच ब्राउझर आहे. इथं आले. इथं तुम्ही बघू शकता परप्लेक्सिटीचं तुम्हाला मी सांगितलं होतं की परप्लेक्सिटीचं हे क्रिएशन आहे. ठीक आहे. इथं सिंपल पेस्ट करायचं आणि एंटर करायचं. तुम्ही म्हणताल की प्रत्येक ठिकाणीच हे गोष्टी भेटतात. प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता हे जर नॉर्मल ह्याच्यावर सर्च केलं, नॉर्मल ह्याच्यावर पण तुम्हाला रिझल्ट भेटणार. पण ह्याच्यावर तुम्हाला विथ ॲप्लिकेशन लिंक, अप्लाय लिंक तुम्हाला रिझल्ट भेटेल. ठीक आहे. तर ह्यानी काय दाखवलं पहिलं कंप्लीट टू स्टेप आणि मला वाटतंय ड्रीम विथ ट्रेनिंग रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर. ओके. ह्यानी काही गोष्टी काय आपण टाकल्या फाइंड टॉप 20 रिमोट एआय जॉब फॉर फ्रेशर इन इंडिया विथ सॅलरी स्किल लिंक्स. ओके. वेअर टू सर्च इंडिया रिमोट. ओके. ह्यानी थोडंसं अनालिसिस केलं आणि एआय इंटर्न 8,000 ते 23,000 सॅलरी म्हणजे ठीक आहे. फ्रेशर्सला तुम्ही एकदा फ्रेशर नंतर तुम्ही येस 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 ज्युनियर एआय इंजिनियर 6 लाख ते 12 लाख. ही मेन गोष्ट आहे. तुम्ही म्हणताल बाबा काय खोटं बोलते माणूस. नाही. 6 लाख ते 12 लाख, 2 लाख ते 4 लाख इयरली सॅलरी आहे, मंथली नाहीये. ठीक आहे. तुम्ही जर प्रो झाला तर नक्कीच तुम्ही 30-40 लाखाचं पॅकेजही तुम्हाला आरामात 15 लाखाचं पॅकेज आरामात भेटू शकतं. तुम्ही फ्रेशर म्हणून काम करा. कसं असतं मी स्टार्टिंगला सांगितलं प्रत्येक ह्याची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसनुसार गेलात तर तुम्हाला त्या गोष्टी सोप्या होतात किंवा तुम्ही त्याच्यात प्रो जातात. जसं तुम्ही तुमच्या स्किल डेव्हलप करणार. ह्याने अप्लायची लिंक पण दिली आहे. लिंकवर क्लिक करून खोटं दाखवतो. तुम्हाला खोटं कशाला वाटेल दाखवतो. कंटिन्यू विथ गुगल वगैरे इथं सांगेन आता ऑलरेडी माझं आहे इथं. तुम्ही इथून अप्लाय करू शकता. अप्लाय नाव. ठीक आहे. अशा ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर आता ह्याला सांगू मला इथेच तुझ्या इथेच लिंक दे मला अप्लाय करायची. तुझ्या इथेच डायरेक्ट लिंक दे मला हे अप्लाय करायची. बाबा आम्हाला मराठीत इंग्लिश नाही बोलता येत. डायरेक्ट लिंक देतोय तो आपल्याला. ठीक आहे. आता मी थोडक्यात डायरेक्ट अप्लाय लिंक देतो, जे तू आता क्लिक करून अप्लाय करू शकतोस. येस. आणि डायरेक्ट लिंक दिली आपल्याला. हे कशाची LinkedInचीच आहे का? नाही, कंपनीची लिंक आहे. ऍक्च्युली कंपनीची लिंक आहे. येस. मशीन लर्निंग. इथे आपल्या नावावर क्लिक केलं तर आपल्या नावावर येणार. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ मशीन लर्निंग बऱ्याच गोष्टी त्यांनी सर्च करून तुम्हाला दाखवले की तुम्ही इथं तुम्ही अप्लाय करू शकता. हा रिझल्ट तुम्हाला नॉर्मल ह्याच्यावर मिळणार नाही. नॉर्मल गुगलवर तुम्हाला लिंक्डइनचा प्रोफाईल दाखवेल कशाचा 10 वेळा. तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ते फालतू गोष्ट दाखवणारच नाही. तुम्हाला डायरेक्ट महत्वाच्याच गोष्टी दाखवणार. अजून एक डेमो बघू आपण याचा. इथे आलो आपण हे कॉपी केलं. शो मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस टू फाइंड दिस लीड्स इन पुणे. फाइंड लीड्स. ओके. फाइंड लीड्स इन पुणे फॉर डिजिटल मार्केटिंग. ओके. इथे आलो एंटर केलं. फाइंड लीड दिस काढून टाकतो. ठीक आहे. एंटर केला. येस. थोडक्यात सांगायचं झालं तर मी तुम्हाला दाखवायचं एकच कारण आहे की तुम्ही एआय क्लास शिकून फक्त जॉब करून पैसे कमवू शकता. व्हिडिओ क्रिएशन, इमेज क्रिएशन करून युट्यूबवर टाकून पैसे कमवू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट डिजिटल मार्केटिंग एजन्सी रन करून जसं मी आता रन करतोय. डिजिटल मार्केटिंग एजन्सी रन करून पैसे कमवू शकता. मला क्लायंट्स कुठून भेटतात किंवा त्यांनी प्रॉपर सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. प्रॉपर त्यांनी रिसर्च अनालिसिस दिलेला आहे की कशा प्रकारे क्लायंट भेटतील किंवा काय केलं पाहिजे. प्रायोरिटी टू कॉन्टॅक्ट कॉल स्क्रिप्ट म्हणजे त्यांनी सर्च काय करायचं, क्रिएट कॉलम, ऑर्गनायझेशन एव्हरीथिंग, हॅव्हिंग अ स्मॉल CRM इन्क्रीजिंग टू क्लोजिंग लीड्स चान्सेस लॉट. तुम्हाला CRM क्रिएट करावं लागेल किंवा म्हणजे एक मी जर सांगितलं की प्रोसेस असते. प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस. त्या प्रोसेसनुसार त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे आहे परप्लेक्सिटी आणि खूप आता छान इंटरेस्टिंग बोनस टूल द्यायला जाणार आहे. आणि आपण हे बोनस टूल झाल्यानंतर आपल्याला एक नोटबुक एलएमचं क्रिएशन म्हणजे आजच्या सेशनची समरी आपण बघणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला लिंक तर प्रोव्हाइड करणारच आहे. पण आजच्या सेशनची आपण समरी बघणार आहोत. ठीक आहे. समरी बघणार आहोत आजच्या सेशनची आणि तुम्हाला मी ती दाखवणार आहे. तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. एक बोनस टूल साठी रेडी राहा. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर बऱ्याच गोष्टी आपण आज शिकल्या, ऐकल्या, बघितल्या. त्याचा नुसतंच शिकू नका, नुसतंच ऐकू नका, नुसतंच बघू नका. डे टू डे लाईफमध्ये त्याचा वापर करायला शिका. ठीक आहे. आपण पुढच्या बोनस टूलवर जाणार आहोत. अजून एक छान सरप्राईज बोनस टूल आहे.
ज्याचं नाव आहे विस्पर फ्लो. ठीक आहे, विस्पर फ्लो शॉर्टमध्ये सांगतो. आतापर्यंत ज्या गोष्टी मी बोलत होतो, काही प्रत्येक एआय टूलला माईक रिकग्नायझेशन नीट नसतं. आपण विस्पर फ्लोचा वापर करून ते तुम्ही जे काही बोलताय, म्हणजे तुम्हाला टाईप करायला वेळ जातो, जी गोष्ट तुम्ही बोलून आरामात तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता ह्याचं मेन तेच आहे की रेकॉर्ड करण्यासाठी आहे. व्हॉइस नोट ह्याचा अजून एक उपयोग असा आहे, व्हॉइस नोट तयार करतं. मीटिंग कॉलचं एआय समरी ॲक्शन, म्हणजे तुमची मीटिंग आहे, मीटिंग त्याला मीटिंगची रेकॉर्डिंग आहे, समजा मीटिंगची रेकॉर्डिंग त्याला ऐकवायची की हे करायचं, तर ते शॉर्टकटमध्ये समरी देणार तुम्हाला. व्हॉइस टेक्स्ट ॲक्शन. ठीक आहे. तुम्ही हे ट्रायल करू शकता. मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो तर हे काय काम करतं ते. सिंपल तुम्हाला इथे यायचंय, हे विस्पर फ्लो एआय सर्च करायचंय. इथे गेले, तुम्हाला इथून हे डाउनलोड करायला लागणार. तुमच्या मोबाईलमध्ये पण तुम्ही करू शकता किंवा लॅपटॉपमध्ये असेल तर विषयच नाही. ठीक आहे. डाउनलोड करायचा, ह्याचा उपयोग तुम्हाला करून दाखवतो मी. आपल्या भावाकडे आलेलो आहे आपण ह्याचा उपयोग करायला. जरा एक शॉर्टमध्ये तुम्हाला डेमो दाखवतो मी काय आहे ते. मी त्याचा आता बोलल, इथं इथं माईकचा ऑप्शन आहे. ठीक आहे. जेमिनायवर जाऊ आपण. जेमिनायवर आलो मी, तर सिंपल क्रिएट मी अ लँडिंग डॅशबोर्ड फॉर मी. ठीक आहे, मराठीतून बोलू शकतो. क्रिएट अ फ्रंट एंड, सॉरी, क्रिएट, मला ऐक ना, मला फ्रंट एंड कोड लिहायचा आहे स्पेसिफिक ऍप्लिकेशनसाठी. बस, मुद्दा म्हणून मी केलं क्रिएट अ फ्रंट एंड, सॉरी, क्रिएट, मला ऐक ना, मला फ्रंट एंड कोड लिहायचा आहे स्पेसिफिक ऍप्लिकेशनसाठी. संपला विषय. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत तुम्हाला, कारण ह्याला आता तुम्ही इथं तुम्हाला दाखवतो ह्याचं काय होतं ते. ठीक आहे. ओके, आलो व्हाईल व्हिजिटिंग साईट. भावा ऐक ना, भाविक ना, भाविक ना, वा, भावा ऐकण्याचं भाविक ना गेले. थोडक्यात सांगायचं काय की प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला माईक यूज करता येत नाही, तर हे बोनस टूल आहे तुमचं डे टू डे प्रोडक्टिव्हिटी अजून फास्ट करण्यासाठी. ठीक आहे. आपण आता तुम्हाला ह्याची इंटरेस्टिंग, आजचं जे काय सेशन झालं तुम्हाला नोट्स तर प्रोव्हाइड करणारच आहे, त्याचबरोबर आता सेशनची समरी, आजचं सेशन झालं, आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो, मी तुम्हाला ही रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतोय. रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्ही ही समरी स्वतःही करू शकता. पण तुम्हाला आजची एक छोटीशी समरी की आतापर्यंत आपण काय काय शिकलो आणि काय काय बघितलं आणि याचा तुम्हाला काय फायदा आहे. ठीक आहे. ठीक आहे. समरीच्या आधी आपण बघू की रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स अँड इन्कम. तुम्ही बिझनेस रिसर्च अँड रिपोर्ट्स नोटबुक एलएमनी करू शकता, जुलियस एआयनी करू शकता. 2,000 ते 25,000 प्रोजेक्ट, एका प्रोजेक्ट मागे तुम्हाला 2,000 ते 25,000 मिळू शकतात. ठीक आहे. डेटा अनालिटिक्स अँड डॅशबोर्ड्स, जुलियस एआय, एक्सेल रिपोर्ट्स. ठीक आहे. एक्सेल तुम्ही ह्यानी थोडक्यात काय डेटा अनालिसिस करून तुम्ही पैसे बनवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नोटबुक एलएमनी सुद्धा, आणि व्हिडिओ अँड मीटिंग समरी, मल्टी विस्पर फ्लो, वेबिनार नोट्स, क्लायंट्स रिपोर्ट तुम्ही ह्याच्यातून करू शकता. कंटेंट क्रिएशन तुम्ही करू शकता, जेमिनी ब्लॉग्स, जेमिनाय मध्ये करू शकता, ब्लॉग क्रिएट करू शकता. म्हणजे ऍक्शन प्लॅन, आज एक टूल निवडा, 3 क्लायंटचा डेमो पाठवा, फर्स्ट इन्कम सुरू करा. सिंपल. ठीक आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी करून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. आता आपण व्हिडिओ समरी बघू. आज आपण जे काय शिकलो, हीच पीडीएफ, हीच पीपीटी मी तिथं अपलोड केली होती आणि तिथं मी एक व्हिडिओ ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे याचा. बघू आपण. ठीक आहे, लेट्स गो. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आपण सध्या अशा एका वळणावर उभे आहोत जिथे कामाची पद्धत अक्षरशः मुळापासून बदलत आहे. आजच्या या AI प्रोडक्टिव्हिटी मास्टर क्लासमध्ये आपण अशा 6 अत्यंत पॉवरफुल AI टूल्सचा आढावा घेणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी एक सॉलिड आणि तात्काळ स्पर्धात्मक फायदा मिळवून देतील. याचा उद्देश केवळ काम सोपं करणं नाहीये, तर तुमच्या कामाचा दर्जा एका वेगळ्याच लेव्हलवर घेऊन जाणं हा आहे. आजचा आपला प्लॅन अगदी सिंपल आणि स्ट्रक्चर्ड आहे. सुरुवातीला आपण प्रोडक्टिव्हिटीचे फायदे पाहू, त्यानंतर रिसर्च, डेटा अनालिसिस आणि ऑडिओ वर्कफ्लोजसाठी काही भन्नाट टूल्स पाहू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून प्रत्यक्ष इन्कम कसं मिळवायचं ते समजून घेऊ आणि शेवटी क्रिएटिव्ह एआयची एक छोटीशी झलकही पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, AI प्रोडक्टिव्हिटीचा फायदा, स्मार्ट वर्क आणि उत्पन्नाच्या संधी. आता हे सगळं नक्की महत्त्वाचं का आहे, तर हा नंबर पहा, 10. याचा अर्थ असा की तुमचा कामाचा वेग थेट 10 पटींनी वाढणार आहे. रिसर्च असो, रायटिंग असो किंवा एखादा कॉम्प्लेक्स डेटा समजून घेणं असो. कल्पना करा, ज्या कामाला पूर्वी अख्खा आठवडा जायचा ते आता दुपारपर्यंत सहज संपेल. विचार करा, हा वेग तुमच्या करिअरमध्ये किती मोठा बदल घडवून आणू शकतो. आणि हो, फक्त वेगच नाही तर वेळेची प्रचंड बचतही 80%.
ऐकून आश्चर्य वाटेल, पण तुम्ही तुमची रोजची कंटाळवाणी आणि पुन्हा पुन्हा करावी लागणारी कामं थेट या स्वयंचलित सिस्टम्सवर सोपवू शकता. तुमचा तब्बल 80% वेळ वाचतो. म्हणजे हा वेळ तुम्ही खऱ्या धोरणात्मक आणि क्रिएटिव्ह गोष्टींसाठी वापरू शकाल, जिथे तुमच्या हुशारीची खऱ्या अर्थाने गरज असते. आता सर्वात महत्त्वाचा आकडा 50,000. हा वाचलेला वेळ आणि वाढलेला वेग थेट पैशांमध्ये कन्व्हर्ट होतो. या AI स्किल्सच्या मदतीने तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टिंगमधून 50,000 रुपयांपेक्षा जास्त एक्स्ट्रा इन्कम सहज मिळवू शकता. हे फक्त काम सोपं करणारा टूल अजिबात नाहीये, तर ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, संशोधन आणि तुलनेसाठी AI, जिथे आपण नोटबुक LM आणि जेमिनाय बद्दल सविस्तर बोलणार आहोत. यातलं पहिलं भारी टूल आहे नोटबुक LM. हे अगदी तुमच्या पर्सनल रिसर्च असिस्टंट सारखं काम करतं. तुम्ही फक्त एखादी जाडजूड PDF अपलोड करा आणि हे टूल तुम्हाला पुराव्यांसह त्याचा अचूक सारांश देतं. आणि यातला बेस्ट पार्ट माहितीये, हे त्या कंटाळवाण्या डेटाला चक्क एका पॉडकास्ट सारख्या ऑडिओ चर्चेत बदलतं. जणू काही 2 तज्ज्ञ तुमच्यासाठी त्या विषयावर मस्त गप्पा मारत आहेत. याचा एक प्रॅक्टिकल डेमो पाहूया. स्क्रीनवरचा हा प्रॉम्प्ट पहा. 1 तासाच्या बोरिंग वर्कशॉपचं रेकॉर्डिंग किंवा रिपोर्ट अपलोड करा आणि सांगा AI जॉब्स रिपोर्ट PDFचा मराठी सारांश, FAQ क्विज आणि ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार कर. अवघ्या काही सेकंदात तुमचं फॅक्ट चेक केलेलं सविस्तर रिव्हिजन मटेरियल तयार. लिटरली अभ्यासाची पूर्ण पद्धतच बदलून जाते याने. यानंतर येतं गुगल जेमिनाय. हे जरा खास आहे, कारण हे मल्टी मॉडेल आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे फक्त मजकूर वाचत नाही, तर इमेजेस पाहू शकतं आणि ऑडिओ सुद्धा ऐकू शकतं, तेही एकाच वेळी. शिवाय यामध्ये रिअल टाइम वेब सर्च जोडलेला असल्याने तुम्हाला मिळणारी माहिती नेहमी एकदम अप टू डेट असते. याचा प्रत्यक्ष उपयोग कसा होतो ते बघा. समजा तुमच्याकडे एक खूपच किचकट सेल्स चार्ट आहे. तुम्ही त्याला हा प्रॉम्प्ट देऊ शकता, या सेल्स चार्ट इमेजचं विश्लेषण करा आणि मराठीत 5 बिझनेस इन्साइट्स द्या आणि बूम, तो व्हिज्युअल डेटा काही क्षणात तुमच्या स्थानिक भाषेत ऍक्शन घेण्याजोग्या बिझनेस स्ट्रॅटेजीजमध्ये कन्व्हर्ट होतो. तुमची निर्णय घेण्याची प्रक्रिया याने प्रचंड गतिमान होते. आणि जेव्हा तुम्हाला एकदम अचूक आणि परफेक्ट रिझल्ट हवा असतो ना, तेव्हा मल्टी AI खूप उपयोगी पडतं. तुम्ही एकच प्रॉम्प्ट एकाच वेळी वेगवेगळ्या मॉडेल्सला देऊ शकता. म्हणजे एकाच वेळी अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासारखा आहे. मग त्यांच्या उत्तरांची समोरासमोर तुलना करून त्यातलं जे बेस्ट आहे ते तुम्ही निवडू शकता. संशोधनातला हा खऱ्या अर्थाने एक मास्टर स्ट्रोक आहे. चला आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया, डेटा विश्लेषण आणि ऑटोमेशन. इथे आपण जुलियस AI आणि कॉमेटची कमाल पाहणार आहोत. डेटा अनालिसिस करण्यासाठी आता तुम्हाला कोडिंग याची अजिबात गरज नाहीये. जुलियस AI तुमचा डेटा सायंटिस्ट म्हणून काम करतं. एकदम सिंपल 3 स्टेप्स आहेत. 1, तुमची फाईल अपलोड करा. 2, साध्या नेहमीच्या भाषेत डेटाबद्दल प्रश्न विचारा. आणि 3, आपोआप तयार झालेले चार्ट्स आणि फोरकास्ट मिळवा. किचकट आकडेवारी समजून घेणं आता एकदम सोपं झालंय. म्हणजे हे उदाहरण बघा. रिलायन्स सारख्या कंपनीचा कच्चा डेटा द्या आणि कमांड द्या, चार्ट्स, ट्रेंड्स, इनसाइट्स आणि 2027चा अंदाज तयार करा. एका सेकंदात तुमच्या समोर एक कंप्लीट इन्व्हेस्टर अनालिसिस रिपोर्ट तयार असेल. ज्या कामासाठी फायनान्शियल अनालिस्टला दिवस लागतात ना, ते इथे चुटकीसरशी होतं. वर्कफ्लो ऑटोमेशनच्या बाबतीत बोलायचं तर कॉमेट ही एक वेगळीच क्रांती आहे. हे एक नो कोड ब्राउझर एजंट आहे. म्हणजे हा तुमचा असा एक स्मार्ट डिजिटल मदतनीस आहे, जो स्वतः इंटरनेटवर जातो, वेगवेगळ्या वेबसाईट्स उघडतो आणि तुम्हाला हवा असलेला डेटा स्वतः शोधून काढतो. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. हे प्रत्यक्ष कसं काम करतं ते बघा. तुम्ही प्रॉम्प्ट दिला, भारतातील फ्रेशर्ससाठी पगार आणि लिंकसह टॉप 20 रिमोट AI जॉब्स शोधा. आता तासनतास वेगवेगळ्या साईट्सवर शोधण्याऐवजी कॉमेट स्वतः हे सगळं करेल आणि काही मिनिटातच तुम्हाला एक व्यवस्थित डेटाबेस तयार करून देईल. एकदम भन्नाट नाही का? पुढे जाऊया चौथ्या भागाकडे, व्हॉइस वर्कफ्लोज आणि सारांश. इथे आपण विस्पर फ्लो बद्दल जाणून घेऊ. रोजच्या मीटिंग्स आणि त्यांचे मिनिट्स काढणं ही केवढी मोठी डोकेदुखी असते. इथे विस्पर फ्लो हे टूल तारणहार ठरतं. हे काय करतं तर तुमच्या बहुभाषिक संभाषणांना खूप काळजीपूर्वक ऐकतं आणि त्या गोंधळलेल्या ऑडिओचं एकदम स्पष्ट कृती करण्यायोग्य मुद्द्यांमध्ये रूपांतर करतं. फॉर एक्झाम्पल, फक्त 2 मिनिटांची एक व्हॉइस नोट रेकॉर्ड करा आणि सांगा, याचं ऍक्शन आयटमसह सारांश तयार कर. आणि बस, क्षणात तुमच्या मीटिंगच्या नोट्स, जबाबदाऱ्या आणि क्लायंटला पाठवायच्या फॉलोअप ईमेलचा ड्राफ्ट रेडी मिळतो. तुमचं प्रशासकीय काम लिटरली शून्यावर येतं. आता सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा भाग, प्रत्यक्ष उत्पन्नाच्या संधी, AI वर्कफ्लोज मधून कमाई. हे बघा, ही टूल्स शिकणं ही काही फक्त हाऊस नाहीये, तर ही एक भक्कम व्यावसायिक गुंतवणूक आहे. या तक्त्याकडे पाहिलं तर लक्षात येईल, बिझनेस रिसर्चसाठी तुम्ही नोटबुक LM वापरू शकता किंवा डेटा डॅशबोर्डसाठी जुलियस AI. आणि यातून फ्रीलान्स मार्केटमध्ये एका प्रोजेक्टसाठी तुम्ही सहज 2 ते 25,000 रुपयांपर्यंत कमाई करू शकता. हे या टूल्सचं थेट आर्थिक मूल्य सिद्ध करतं. आणि शेवटी पुढील भाग, क्रिएटिव्ह AI. हे आपलं पुढच्या सेशनचं एक छोटंसं प्रिव्ह्यू आहे. प्रोडक्टिव्हिटीचा एवढा भक्कम पाया रचल्यानंतर पुढच्या सत्रात आपण एका अत्यंत आकर्षक क्रिएटिव्ह विश्वात जाणार आहोत. आपण पाहणार आहोत कॅनवा AI, मिडजॉर्नी आणि रनवे. कॅमेराला हातही न लावता केवळ शब्दांच्या मदतीने व्यावसायिक दर्जाचे इमेजेस आणि व्हिडिओज कसे तयार करायचे हे आपण पाहणार आहोत. हे खऱ्या अर्थाने माइंड ब्लोईंग असणार आहे. तर पुढच्या सत्रात भेटेपर्यंत आज पाहिलेले हे सगळे प्रॉम्प्ट्स स्वतः नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता एका प्रश्नाचा विचार नक्की करा. भविष्यात तुम्ही तुमचा वेळ त्याच कंटाळवाण्या कामांमध्ये वाया घालवणार आहात की या AI टूल्सवर कमांड मिळवून तुमच्या क्षेत्रात स्वतःची एक भक्कम आणि स्पर्धात्मक ओळख निर्माण करणार आहात? निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया.
येस. तर ही होती आजच्या आपल्या सेशनची एक समरी, जी मी तीच पीडीएफ तुम्ही बघितली असेल, तीच पीडीएफ अपलोड करून ह्याला एक फक्त व्हिडिओ वर क्लिक करून ती समरी तयार केली होती. तुम्हाला रेकॉर्डिंग्स तर दिल्या जातात आहेत, प्लस तुम्हाला नोट्स पण दिल्या जात आहेत. पण माझी अशी इच्छा आहे तुम्ही रेकॉर्डिंग्स ह्याच्यावर टाकून तुम्ही तुमच्या नोट्स तयार करा. ठीक आहे. तुम्ही हे एक असेसमेंट म्हणून समजा. ठीक आहे. तर जसं आपण बघितलं की सेशन 2 म्हणजे आपला पहिला डे 1 चा आपण बेसिक टूल्स क्लिअर केले. डे 2 आहे. ठीक आहे. हा एक सेशन म्हणून आता आपण मेन पार्ट इमेज जनरेशन, व्हिडिओ जनरेशन आणि कॅनव्हा ह्या गोष्टी आपण नेक्स्ट सॅटर्डे संडे बघणार आहोत किंवा येत्या लवकरच बघणार आहोत. तर जे काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा जे काय असेल तुम्ही मला कनेक्ट करू शकता. आमची टीम कनेक्ट करेल, मी स्वतः कनेक्ट करेल. सो तुम्ही जास्तीत जास्त शिका आणि जास्तीत जास्त लवकर इन्कम जनरेट करायला चालू करा, अशी माझी रिक्वेस्ट आहे. आजचं सेशन बघितल्याबद्दल तुमचे आभार. काही डाऊट्स असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा, सॉल्व्ह करू. तसं एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जाता आता एक शेवटची छान गोष्ट सांगतो, की जेव्हा जो पण तुमच्याकडे एआय आहे, ठीक आहे, परफेक्ट उत्तर देऊ शकत नाही तो. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तो देऊ शकत नाही, इन्स्टंट सोल्युशन देऊ शकत नाही किंवा खरं एखाद्या वेळेस म्हणजे त्याचा रेशिओ कसा आहे, 99% तुम्हाला एआय सगळ्या गोष्टी खरं सांगतो, पण 1% एआय चुकतो. जसं आपण मागाशी बघितलं, की 1% चुकू शकतो. तो प्रत्येक गोष्ट सांगतो ही खरीच आहे. पण तुम्हाला एखादी छोटीशी गोष्ट आली आहे, मी अवेलेबल नाहीये, टीम अवेलेबल नाहीये. पुढे मी असं काहीतरी क्रिएशन करतोय, की डायरेक्ट तुम्हाला मी स्वतः व्हिडिओ कॉलवर उत्तर देईल. म्हणजे माझा एआय अवतार व्हिडिओ कॉलवर उत्तर देईल. या गोष्टी पण आपण डेव्हलप करणार आहे. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण कॅनव्हा बद्दल बघणार आहे. वेगवेगळ्या डिझाईन्स, इमेज टूल्स, व्हिडिओ टूल्स म्हणजे थोडंसं डीपली शिकणार आहेत आपण ह्या गोष्टी. तुम्हाला मी काही गोष्टी क्रिएट करून दाखवणार आहे, काही गोष्टी शिकवणार आहे. ठीक आहे. लाईव्ह वर्कशॉपमध्ये तुम्हाला क्यूआर कोड जनरेट करायला शिकवणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. तर कॅनव्हा आणि इमेज आणि व्हिडिओ आपण शिकणार आहोत. तर धन्यवाद आजचं सेशन अटेंड केल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. आपण नेक्स्ट सेशन मध्ये भेटू.